सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूरतर्फे आयोजित पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांच्या माझा जीवन प्रवास या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी आपणा सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. मध्यंतरी म्हणजे साधारण जुलै महिन्यात निकम साहेब जेव्हा सोलापुरात आले होते, राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते सोलापुरात बहुधा प्रथमच येत होते. तेव्हा आम्ही मसापाचे पदाधिकारी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. तेव्हाच त्यांना आम्ही विनंतीपत्र दिले होते की आपल्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम घेण्याची आमची इच्छा आहे व त्याकरिता आपण आपला वेळ देण्याचे करावे. त्यानंतर साहेबांनी आपल्याला आजची वेळ दिली, त्यामुळे आज हा कार्यक्रम आपण प्रत्यक्षात घेत आहोत. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही श्री निकम साहेबांचे आभारी आहोत की त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला व आजची वेळ दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर या संस्थेला स्थापना होऊन जवळपास आज 11 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या 11 वर्षात आम्ही साहित्याशी निगडीत संगीताचे कार्यक्रम, व्याख्यान, मुलाखत, पुस्तक प्रकाशन असे अनेक कार्यक्रम केलेले आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास व्याख्यानामध्ये नितीन घाटपांडे, स्वानंद बेदरकर, रमा गोळवलकर, तसेच मुलाखत व गप्पागोष्टीमध्ये रामदास फुटाणे, मसाला किंग धनंजय दातार, तसेच अनेक पुस्तक प्रकाशने आणि दरवर्षी दिवाळीपूर्वी आम्ही श्री विवेकजी गळसासी यांचा निरूपणाचा कार्यक्रम घेत असतो. विंदा जन्म शताब्दीनिमित्तचा कार्यक्रम, ज्योती आंबेकर यांची कार्यशाळा, शांता शेळके यांच्यावर आधारित अनवट शांताबाई, नरहर कुरुंदकर एका विचारवंताची गोष्ट, कवी अशोकजी नायगावकर यांच्या कवितांचा कार्यक्रम, बागेश्वर धामचे महाराज बागेश्वर बाबा यांचे प्रवचन, तसेच असे अनेक विविध कार्यक्रम आम्ही मसापतर्फे घेतलेले आहेत. आजचा कार्यक्रम ही त्यापैकीच एक. आजच्या कार्यक्रमाला आपण आज म्हणजे ज्यांची इथे मुलाखत होणार आहे आणि जे इथे मुलाखत घेणार आहेत अशा दोन्ही पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी अविनाशजी मागावकर यांना विनंती करतो. आज ज्यांची मुलाखत होते त्यांचा आणि जे मुलाखत घेणार आहेत त्यांचा परिचय मी करून देतो आहे. तर पहिल्यांदा मुलाखत घेणाऱ्यांचा परिचय म्हणून जर सांगायचा, आपल्या सोलापूरकर असणारे, सर्वांशीच परिचित असणारे माधव धोंडोपंत देशपांडे. 1990 ते 95च्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं ज्यांनी पूर्ण वेळ काम केलं होतं. 95पासून ते तरुण भारतमध्ये व्यवस्थापक म्हणून होते. 2027 जे आता 26 जर विचार केला त्यानंतर ते प्रिसिजन केमशाफ्टमध्ये पूर्ण वेळ प्रिसिजन केमशाफ्टमध्ये ते आपली सर्व्हिस जनसंपर्क अधिकारी म्हणून सर्व्हिस करत आहेत. हे जरी ह्या व्यतिरिक्त त्यांचं छंद किंवा आवड म्हणून ज्यांनी जे उपक्रम केलेत, तर प्रिसिजनच्या वाचन कट्टा, प्रिसिजन गप्पा, प्रिसिजनचा संगीत महोत्सव, त्याचप्रमाणे सोलापूरच्या अनेक सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सहभाग आहे. आणि 25 वर्षापासून ते वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन करत आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाचा पूर्ण मुलाखतकार म्हणून आपण माधव धोंडोपंत देशपांडे यांचे आपण परिचय म्हणून देतो आहे. ज्यांची मुलाखत आहे त्यांचा परिचय असं कागदावर किंवा असं सांगण्यापेक्षा बघत बघत ऐकत सांगावं किंवा सांगत बघत ऐकावं असं ज्याला म्हणतो आपण. आणि साधारणतः सारखं आपल्या तोंडात बसलेलं एक वाक्य आहे, लाव रे तो व्हिडिओ, तर व्हिडिओवर आपण पाहावं असं मला वाटतं. ते मी मानव राक्षसः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति एतु निघ्नन्ति निरर्थकम परहितम ते के न जानीमहि. इसका मतलब जो लोग निजी स्वार्थ के लिए
दूसरों की हत्या करते हैं उनसे मानव रूपी राक्षस कहा जाता है। लेकिन जो लोग बिना वजह निर्दोष लोगों की हत्या करते हैं उनसे क्या कहे जाए। ये दहशतगर्दी बिना वजह क्यों हत्या करते हैं? ये लोग कैसे हैं जो बम बनाते हैं? इनसे तो कीड़े अच्छे हैं जो रेशम बनाते हैं। जलगांव उत्तर महाराष्ट्र में बसा हुआ एक समृद्ध शहर है। जलगांव की मिट्टी में जन्मे और पले बढ़े साधारण कद काठी का एक असाधारण इंसान जो न्याय के दरबार में सच की वकालत करता है। हम बात कर रहे हैं आजाद भारत के इतिहास के सबसे सफल पब्लिक प्रोसिक्यूटर की, आतंकवादियों और गुनहगारों के लिए काल बन चुके पद्मश्री उज्ज्वल निकम जी की। हनुमान जयंती के दिन जन्मे उज्ज्वल निकम जी को देखते ही डॉक्टर के मुख से निकल गया, साक्षात भगवान हनुमान का अवतार है। आखिर किसने सोचा होगा कि आगे चलकर ये छोटा सा बालक बड़े बड़े आतंकवादियों की लंका दहन कर देगा। अदम्य साहस और न्याय के लिए सर्वस्व न्योछावर करने का गुण उज्ज्वल निकम जी में अपने माता पिता से ही आया है। सच के लिए लड़ने वाले उज्ज्वल निकम जी का नाम थोड़े ही समय में सभी की जुबान पे था। इनके नाम की चर्चा अब जलगांव की सीमाएं लांघने लगी थी। उज्ज्वल निकम जी की दलील, तर्क और संपूर्ण निष्ठा से वकालत करने का ही परिणाम हुआ कि 1993 मुंबई बम धमाकों के मुकदमे के लिए सीआईडी ने तत्कालीन महाराष्ट्र सरकार से उज्ज्वल निकम जी को सरकारी वकील रखने की सिफारिश की, जिसे सरकार ने सहर्ष स्वीकार कर लिया। पूरे देश की भावनाएं इस केस से जुड़ी हुई थी। अब प्रतिनिधित्व किसी एक आदमी या परिवार का नहीं, बल्कि करोड़ों देशवासियों का करना था, जिस पे सोने की तरह खरे उतरे उज्ज्वल निकम जी। केस बदला, तारीखें बदली, सरकारें बदली, मगर हर सरकार का विश्वास उज्ज्वल निकम जी में ही रहा। चाहे कोठेवाड़ी डकैती और बलात्कार का केस हो या अजमल कसाब का केस। छब्बीस 11 के ट्रायल से हमने एक दुनिया को साबित कर दिया है कि पाकिस्तान में लश्करी तोयबा, ये जो एक आतंकवादी संगठन है, उन्होंने हमारे देश के खिलाफ किस तरह से साजिश रची थी और दुनिया को भी आज महसूस हो गया कि पाकिस्तान में से किस तरह से एक स्पॉन्सर टेरर किया गया था। इसके बारे में हमने दुनिया को जानकारी दी। बदले तुमने तुम्हारे रंग बहुत बहुत बदले नकाब, फांसी तक ला ही दिया हमने तुझे कसाब। या फिर नगर कोपर्डी बलात्कार केस। उज्ज्वल निकम जी ने अपनी मेहनत, कौशल्य तथा बड़ी जिम्मेदारी से सारे केसेस चलाए और चला रहे हैं। पीड़ितों के आक्रोश पर मरहम पट्टी लगाने वाले, 3 राष्ट्रपतियों के हाथों सम्मानित होने वाले एडवोकेट उज्ज्वल निकम जी हिंदुस्तान के पहले विधिज्ञ हैं। हर प्रहर न्याय से लड़ने वाले एडवोकेट उज्ज्वल निकम जी को हिंदुस्तान की जनता ने हमेशा दिल से प्यार किया है। तो मुझे हमेशा लगता था कि मैं एक युद्ध का एक सेनापति हूं और पूरी हमारी जनता मेरे साथ है। अरे हाफिज सईद, who is provoking the Pakistani poor people, who is instigating Kashmiris, who wage war against India? What you are talking nonsense? If you don't want to admit, you don't have a country. Why you are saying like that? And we could establish, we could convince the whole globe that look how Pakistan, from there is a logistical support to this terror for committing terrorist activity in India. भारत सरकार की तरफ से
एडवोकेट निकम जी ने साल 2010 में यूनाइटेड नेशंस सिक्योरिटी काउंसिल न्यूयॉर्क तथा साल 2011 में इंटरनेशनल सेंटर फॉर काउंटर टेररिज्म हेग नीदरलैंड में दहशतवाद के खिलाफ आमंत्रित किए गए सम्मेलन में प्रतिनिधित्व किया। इतना ही नहीं, मुंबई दहशतवाद हमले के संदर्भ में एडवोकेट उज्जवल निकम जी अधिकृत शिष्टमंडल की सदस्य के तौर पर इस्लामाबाद गए थे और वहां उन्होंने अपनी भूमिका बड़े ही ठोस शब्दों में और बिना हिचकिचाहट के रखी थी। परिंदों को जाल में मत फंसा सैयाद, याद रख जो तेरा भगवान है वही उसका भी भगवान है, याद रख जो तेरा खुदा है वही उसका भी खुदा है। शातिर और भयानक गुनाहगारों की नींद हराम करने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी निजी जिंदगी में बहुत ही संवेदनशील हैं। म्हणजे तुमच्या पत्नीला तुम्ही सांगताय की जास्त गोड खाऊ नको किंवा गोड खाऊच नकोस, पण तुम्ही जेवणानंतर न चुकता गोड खाता। ते काय? मी उज्ज्वल देवराव निकम राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। विविध मुकदमों की वजह से सदैव कार्यमग्न रहने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी हर शनिवार रविवार अपने घर जलगांव जाते हैं। ये अपने कुटुंब के प्रति लगाव, समर्पितता ही है। मैं सिर्फ आपसे 2 सवाल करूंगा। पहला सवाल तो ये होगा, जैसे आपने मराठी पढ़ना शुरू किया, क्या किरण भी आपके साथ मराठी पढ़ती है अभी? जी हाँ, किरण भी है मेरे साथ और मेरे 2 बच्चे भी। लेकिन यहाँ मराठी में आप जवाब क्यों नहीं दे रहे? मुझे थोड़ा सा संदेह ये है, हाँ हाँ, क्या आप पाठ करके आए थे सिर्फ मराठी वहां बोलने के लिए? क्या मैं मराठी तुम्ही पाठांतर करून आला होतात का? पाठांतर म्हणजे नहीं याद नहीं किया, मैं तो पढ़ रहा था वहां से। पढ़ रहा था? हाँ, मैं याद कैसे करूंगा, वो तो और मुश्किल है यार। और गजनी के बाद मेरी वैसे ही याददाश्त कमजोर हो गई है। असं म्हटलं जातं की तुम्ही फिल्म अवॉर्ड्स घेण्याकरता कुठल्याही फंक्शन मध्ये जात नाही। हा माझा प्रश्न आहे। मी तुम्हाला 3 ऑप्शंस देतो उत्तर म्हणून। त्या 3 ऑप्शंस पैकी यू हैव टू सिलेक्ट आइदर वन ऑफ। पहला ऑप्शन तो ये है, आपको ये पूरी तरह से मालूमात है कि ये सब जो बॉलीवुड के अवार्ड्स होते हैं वो प्री सेटिंग रहते हैं, ये एक ऑप्शन। सेकंड ऑप्शन ये है कि ये सब जो अवार्ड्स है ये बहुत ड्रामेटिक होते हैं जिससे आप अच्छा नहीं लगते आपको। और तीसरा ऑप्शन ये है कि आपको मालूम है कि आप कभी भी अवार्ड हासिल नहीं कर पाएंगे। मुख्यमंत्री महोदय, ज्या वेळेला घड्याळाची टिकटिक सुरू होते त्यावेळेला सर्वजण शांत होतात। आपल्या मनात प्रश्न आला असेल का? कारण असं आहे, घड्याळ कधी केव्हा कोणाचे 12 वाजेल याचा नेम नसतो। महाराष्ट्र के इस ओजस्वी महानायक को त्रिवार दंडवत। धन्यवाद। मी आजचे माननीय उज्ज्वलजी निकम सर आणि माधवजी देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येण्याची।
मी आजच्या कार्यक्रमासाठी येथे आवर्जून उपस्थित असलेले आपले पाहुणे श्री दिनेश परदेशी साहेब, कार्यकारी अभियंता, पंतप्रधान पवार, जिल्हा कोषाध्यक्ष भाजपा सोलापूर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि निकम साहेबांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. परदेशी साहेब आणि इंद्रजित पवार. दीपकजी देशपांडे मसापचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. दीपक देशपांडे आपण पुढे यायचं. यानंतर सर परदेशी सर आणि पवार साहेब 2 मिनिट थांबा. यानंतर जे आज मुलाखत घेणार आहेत श्री माधवजी देशपांडे यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. दीपकजी देशपांडे सर. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आहेत श्री दीपकजी देशपांडे. परदेशी साहेब व इंद्रजित पवार साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतो आहे. धन्यवाद. आमच्या मसापा दक्षिण सोलापूर शाखेचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आमचा कार्यक्रम जी वेळ दिलेली असतो त्या वेळेवर आम्ही सुरू करत असतो. तसेच इतर कुठलेही कार्यक्रम असतील आणि कार्यक्रमात अडथळे येऊ नये म्हणून आभार प्रदर्शन हे आम्ही सुरुवातीलाच करत असतो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी इथे आज आवर्जून उपस्थित असलेले माननीय उज्ज्वलजी निकम साहेब यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. त्यांची मुलाखत जे घेणार आहेत ते सोलापुरातील सुपरिचित सूत्रसंचालक माधवजी देशपांडे यांचे देखील मी आभार मानतो. या कार्यक्रमाची कार्यक्रमपूर्व प्रसिद्धी ज्यांनी केली व नंतरसुद्धा ते आवर्जून करणार आहेत अशा सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी, वृत्त चॅनल प्रतिनिधी यांचे देखील मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले श्री दिनेश परदेशी साहेब, इंद्रजित पवार साहेब आणि आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व उपस्थित मान्यवर रसिक प्रेक्षक यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कार्यक्रमास इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमासाठी शिवछत्रपती रंगभवन यांनी हॉल उपलब्ध करून दिले त्याबद्दल माननीय उपजिल्हाधिकारी व तसेच व्यवस्थापन समिती यांचे देखील मी आभार मानतो. साऊंड व्यवस्था पाहत असलेले श्री सिद्धराम यांचे आभार. शेवटी हा कार्यक्रम पार पडण्यासाठी ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्व ज्ञात अज्ञात्यांचे मी आभार मानतो. यानंतर लगेच मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होईल. धन्यवाद. धन्यवाद जितेशजी. आवाज येतो माझा? येत असावा. न्यायालय म्हणजे फक्त कायद्याची भाषा नाही आहे, तर समाजाच्या सुरक्षेची, विश्वासाची काळजी करणारा एक दरबार आहे. आणि त्या दरबारातलं एक दैदिप्यमान, धीरगंभीर आणि देशासाठी अथक परिश्रम करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम आज आपल्यासोबत आहेत. अंडरवर्ल्डपासून दहशतवादापर्यंत सर्वात कठीण, गुंतागुंतीचे आणि संपूर्ण राष्ट्राचे डोळे ज्याच्याकडे खिळले आहेत अशा अनेक केसेसमध्ये
उज्ज्वलजी हे एक अपरिहार्य घटक ठरलेले आहेत. 1993चा बॉम्बस्फोट असेल, 26/11चा हल्ला असेल, प्रमोद महाजनांची हत्या असेल, खैरलांजी प्रकरण असेल, यू नेम इट, ह्या सगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती महत्त्वाच्या ठरलेल्या केसेसमध्ये उज्ज्वलजींनी त्यांना एका न्यायाच्या टोकापर्यंत नेलेलं आहे. ही आता आपण छोटीशी चित्रफीत पाहिली. उज्ज्वलजी, मला वाटतं की आज आपण मुलाखतीचा स्वरूप बदलू. सगळ्यात शेवटचा प्रश्न मला आज पहिल्यांदा विचारायचा आहे. म्हणजे मी आरोपीच्या कठड्या आणि आपण सरकारी वकील. थोडा वेळ भूमिकेमध्ये चेंज करूयात आपण. ही चित्रफीत पाहत असताना, म्हणजे तुम्ही आमच्यासोबत पाहत होतात, हे पाहत असताना आत्ता या क्षणी तुमच्या मनात उमटणारी भावना कोणती? आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर आपलं महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, सोलापूर शाखा यांचे सर्व पदाधिकारी यांचा मी अत्यंत आभारी आहे की अगत्यपूर्वक प्रेमाने बोलवलं. माधवरावजी, तुमचं देखील आभार मानतो. आणि काही दिवसापूर्वी मला अविनाश मागावकर आणि शहाजी पवार ही जोडगोळी भेटली. काळ बदलला, वेळ बदलला की जोडगोळ्या बदलत असतात. हे राजकारणात असल्यामुळे मी समजू शकतो. आपण असं इतकं असतात की मी कुणाला टॉन मारतोय अशातलाही भाग नाहीये, परंतु हे अपरिहार्य असतं. तर आपला प्रश्न जो मला विचारला की माझ्या भावनात, माझ्या मनात एक पहिला प्रश्न उमटला. मी जे केलं काम ते कर्तव्य म्हणून केलं आणि नेहमीच मी ही भावना ठेवत असतो की या देशाकरता मला काहीतरी करायचं आहे. माझ्या प्रत्येक क्षणी विचारामध्ये, आचरणामध्ये माझा देश ही भावना असते. बाकीच्या गोष्टींना मी नेहमीच दुय्यम स्थान देत असतो. आपल्या त्यामुळे चित्रफीत बघत असताना विशेष काही माझ्या मनामध्ये भाव उमटलेत असं नाही, परंतु या देशामध्ये हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक जाती, धर्म गुण्यागोविंदाने एकत्र राहू शकतात. काही विघातक शक्ती याच्यात फळी पाडू इच्छितात, पण त्यांना देखील आपला भारत पुरून उरतो. हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या अशा देशाला मी प्रथम नमन करतो. ज्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपली प्राणांची आहुती दिली, त्यांना देखील मी नमन करतो. त्यामुळे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्या मनात अशी आगळी वेगळी कुठली भावना उमटलेली नव्हती. कारण वस्तुनिष्ठ माध्यमातून वस्तुनिष्ठ केलेला शोध याला आपण विज्ञान म्हणतो. आणि म्हणून कायद्याचा जरी विद्यार्थी असलो तरी या सगळ्या गोष्टीकडून मी एक तुलनात्मक दृष्टीने बघत असतो. काही वेळेला असं वाटतं मला की मी वकील झालो हे चांगलं केलं. कारण आपल्याला बहुतेकांना कल्पना असेल की वकील होण्याची माझी इच्छा नव्हती, परंतु लोक माझ्यावरती, राजपूत वकिलांवरती देखील प्रेम सगळ्यांवर करतात. जो चांगलं काम करेल, सचोटीने काम करेल, त्याच्यावर लोक प्रेम करतात. तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की वकील का नको. म्हणजे ज्या वेळेला आमच्या घरामध्ये फार द्वंद्व चाललं होतं, मी काय करावं भविष्यात. वैद्यकीय व्यवसायात जॉईन होता आलं नाही, 2% मेडिकल गेलं, त्याचं मला त्यावेळेला दुःख झालं. आता अजिबात होत नाही, कारण सगळे डॉक्टर माझे चांगले मित्र आहेत. आणि सोलापूरला आला तर आमचा केतन म्हणजे चालता बोलता डॉक्टर आहे. आणि त्याच्यामुळे अनेक डॉक्टरांशी संबंध येतात. परंतु प्रश्न मूळचा आहे की वकील व्हावंसं का वाटत नाही. ज्या वेळेला मी लॉला, मी BSc फर्स्ट क्लास, मॅट्रिकमध्ये डिस्टिंक्शन,
LLB फर्स्ट क्लास. परंतु हे असताना देखील ज्यावेळेला वडिलांच्या इच्छेखातर मी लॉला ऍडमिशन घेतली, वडिलांची इच्छा होती, वडील बॅरिस्टर होते, आईची इच्छा होती तुम्ही डॉक्टर व्हावं. आईची इच्छा होती डॉक्टर व्हावं. कारण आईला थोडा आमचा स्वातंत्र्य सैनिकांचा तो एक वारसा आहे. हो. त्याच्यामुळे तिची इच्छा आईची होती की नाही तू अगोदर डॉक्टर हो. परंतु नशिबात ज्या गोष्टी लिहिल्या असतात त्या साध्य होत नसतात आणि त्याप्रमाणे मी इकडे आलो. आणि अवांतर होणार नाही बोललेलं. मी काहींना प्यायल्यावर कविता सुचते, काहींना बघितल्यावर कविता सुचते, पण मला संतापणे कविता सुचत गेली. क्या बात आहे, क्या बात. मी पहिली कविता केली असेल तर बायको कुणाला म्हणावं. जी डोळे लावून बघते तेच ते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते तेच ती त्याची प्रेस, जी डोळे फाडून बघते तेच ती त्याची बायको. आपण टाळ्या वाजवताय, घरी गेल्यावर तुमची परिस्थिती काय आहे? सगळ्यांचा अनुभव हाच आहे. मिसेस निकम नसल्यामुळे मी मुळातपणे म्हणू शकतो, ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर, ज्यात उशिरा डाळ शिजते ती साधी शेगडी, आणि जिच्या पुढे कधीच डाळ शिजत नसते त्याची बायको. अर्थात कविता बरीच मोठी आहे, परंतु बाजाराव मला म्हणतील काय इथे काव्यसंग्रह तुम्ही सांगायला आलात की काय. परंतु लग्न झाल्यानंतर कवितेचा सूरही बदलला, नूरही बदलला. आणि मग मला पत्नीने लग्न झाल्यानंतर पहिला प्रश्न केला असेल की न्यायालयात देवा शपथ म्हटलं जातं म्हणजे का, खरं सांगतात का तुमचे साक्षीदार? तर म्हटलं सांगू. आमच्या नुकतंच लग्न नवीन झालं होतं, अंगात कवी संचारला होता. म्हटलं सांगतो. म्हटलं पुनवेचा तो पूर्ण चंद्रबा, पुनवेचा तो पूर्ण चंद्रबा ढगाळून बघतो, देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मजाला दिसतो. नवीन लग्न झाले असल्यामुळे पत्नी साहजिक या काव्याने खुश झाली. म्हणे अरे वा तुम्हाला कविताही करता येतात. म्हटलं सांगतो ना तुला पुढे. म्हटलं समोरच्या वेलीवर गर्द गुलाबी कळी उमलते, देवा शपथ खरं सांगतो जणू वाटत चोरून चोरून तूच असते. पत्नी म्हणाले वा, तिने पुन्हा दाद दिली. म्हटलं आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती, आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती, देवा खरं शपथ सांगतो याद येते मध्ये बलती जलती. म्हणजे थांबा कविता. तिला वाटलं माझा कवितेचा नूर काही वेगळाच बदलत चाललाय, मग कविता मी तिथे थांबवतो. वा. म्हणजे वकील असल्यामुळं धादांत खोटं बोलण्याची सुरुवात तिथून झालेली आहे. अरे एवढं पत्नीची स्तुती केल्यानंतरही तुम्ही आरोप करता दादंतो खोटं. आपण करू शकत नसाल कारण तुमच्या पत्नीला खरं वाटणार नाही तुमचं. तुम्हाला आई वडिलांचा एक खूप मोठा वारसा मिळाला. वडील बॅरिस्टर झाले, न्यायाधीश होते. आई प्रति सरकारमध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व पत्री काळ- सरकार. हा, त्याचं पत्री सरकार हे त्याचं अपभ्रंश आहे. नाही त्याला कारण पत्रा ठोकला जायचं. पत्रा ठोकला जायचा. जे ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये म्हणजे मी हो, हो. पुन्हा होतो. स्वातंत्र्य चळवळीमध्ये पूर्वीच्या वेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना ज्या वेळेला एखादा आपला फुटून ब्रिटिशांना माहिती देत असे, तेव्हा नाना पाटील पश्चिम महाराष्ट्र, क्रांतिसिंह नाना पाटील, माझं आईचं माहेर पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर बेळगाव तिकडचे, तर पायाला पत्रा लावायचे हो. आणि पत्राने ठोकायचे हे अशा फितुरांना, बापरे. म्हणजे ब्रिटिशांना. आणि तो पत्राने ठोकल्यामुळे कंप्लीट इथल्या पायाच्या वेन्स हो हो. या ब्लॉक व्हायच्या, ते त्याला चालता येत नसतं. असं ते पत्री सरकार बरोबर. म्हणून त्याला, आणि त्या पत्री सरकारचा एक वेगळा दरारा होता त्यावेळेला. हा सॉरी प्रश्न. त्यामुळं हा सगळा वारसा म्हणजे इतक्या मोठ्या केसेस चालवण्यासाठी लागणार एक धाडस आहे, आक्रमकता आहे, संयम आहे, आणि ह्या सगळ्याच्या जो बरोबरीनं अभ्यास पण तितकाच लागतो. म्हणजे हा सगळ्या गुणांचा जो वारसा आहे तो असा मिळालेला आहे. तुमच्या बालपणाबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला उत्सुकता आहे खरं म्हणजे, की शिक्षण, बालपण, एकूण हे ग्रोईंग जो पिरियड होता तो साधारणतः. नाही, लहान असताना असं काही वेगळं विलक्षण असं काही बालपण झालं नाही. वडील अतिशय शिस्तप्रिय. माझे आजोबा पंढरपूरचे वारकरी, त्याच्यामुळे तो एक वडील जरी इंग्लंडला जाऊन आलेले होते, बॅरिस्टर डिग्री पदवी जरी संपादन केली, तरी कमालीचे शिस्तप्रिय वडील. वडिलांची कठोर शिस्त म्हणजे मला आठवतं की म्हणजे मी मॅट्रिक, त्यावेळेचं मॅट्रिक आमचं आता 12वी असेल, 11वी,
वडील जेव्हा गावाला जायचे तेव्हाच आम्ही पिक्चरला जायचो. हो. तेवढी कठोर शिक्षा म्हणजे त्यांचा धाक आम्हाला भीती असायची. आणि एक वडिलांचं शिक्षण, आई लहानपणापासून ह्या स्वातंत्र्याच्या वेळेस सगळ्यांच्या गोष्टी, नाना पाटलांच्या, बाकीच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या एक गोष्टी सांगून, आणि लहानपणापासून मला एक ऐतिहासिक कादंबरी म्हणजे आपल्या लोकांनी, पूर्वीच्या लोकांनी काय केलं, महाराष्ट्रातील कसे, शिवाजी महाराजांनी काय केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी कसे वरती आले, हे आई नेहमी आम्हाला सांगत असे. आणि त्याच्यातून असं मला वाटायचं की विलक्षण आपण देखील आपल्या आयुष्यात असं काहीतरी केलं पाहिजे. परंतु ह्या अशा याच्यामध्ये आमचं ते गेलं. वडिलांची शिस्त ही इतर होतीच. त्या शिस्तीमुळेच माझे पाय कायम जमिनीवरती टेकलेले असतात वा, आणि कुठेही माझ्या डोक्यामध्ये कधीही उन्माद असा येत नसतो. क्या बात आहे. जळगावमध्ये तुम्ही सरकारी वकील म्हणून सुरुवात केली आणि तुमचा जन्म हनुमान जयंतीचा असल्यामुळं जळगाव ते थेट मुंबई असं उड्डाण केलं पहिलं, आणि त्याला दुर्दैवी कारण लाभलं ते 1993चा बॉम्बस्फोट घडला. हा तुमच्यापर्यंत आला कसा? 1993 पर्यंत म्हणजे मी जळगावला, तसा मी लॉ 76ला झालो, 77ला मी झाल्यानंतर LLM केलं, जळगावला मी 78ला आलो. आणि जळगावला आल्यानंतर मी लगेच मला असं वाटत होतं की कुठे आपण वकिली व्यवसाय केला पाहिजे, पण ज्या वकिली व्यवसायामध्ये आपल्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. कारण लग्नही झालेलं नव्हतं आणि आमच्या काळामध्ये वकिलाचं बद्दल फारसं त्यावेळेला आकर्षण नव्हतं. हल्ली बऱ्याच लोकांना आकर्षण आहे, तरुण पिढीला, चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे वडिलांच्या इच्छेखातर वकील झाल्यानंतर मी सहकार क्षेत्रात वकिली सुरू केली. म्हणजे जळगाव जिल्ह्यातील सगळ्या शुगर फॅक्टरीज, कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांचा माझा अभ्यास त्यावेळेचा दांडगा मी केला. एकच कायदा, सहकार कायदा छोटा, आणि इलेक्शन्स, ही इलेक्शन रद्द कशी होऊ शकतात, काय करता येईल. शुगर फॅक्टरीचे इलेक्शनचा सरकारने प्रोग्राम लावला की हा इलेक्शन प्रोग्राम कसा बेकायदेशीर आहे याच्या वृत्तपत्रात माझ्या मुलाखती असायच्या. परिणाम काय व्हायचा, जे निवडणुकीत हारायचे ते माझ्याकडे यायचे, मी सल्ला द्यायचो, अच्छा. त्याच्यामुळे काही वेळा ते जिंकायचे. परंतु हे करत असताना मी एक प्रथित यश सहकार क्षेत्रातला वकील म्हणून ठरलो. पण मला कल्पना नव्हती की माझे पक्षकार म्हणजे पुढारी, राजकीय पुढारी हे माझ्यापेक्षा मातब्बर असायचे. एकदा काय झालं, एका साखर कारखाना, ज्याला आम्ही स्पेसिफाईड सोसायटी असं म्हणतो, त्याच्या निवडणुकीमध्ये त्या कारखान्याच्या चेअरमनने 2 संचालकांना कमी केलं. दोघेही संचालक उच्च विद्याविभूषित होते. एक होता डॉक्टर आणि एक होता इंजिनियर. पण दोघेही त्या चेअरमनच्या कारभारावरती हरकती घ्यायला लागले, जे परचेस मध्ये विदाऊट टेंडर असल्यामुळे. याने काय केलं, यांना चेअरमनने त्यांना अजेंडाच पाठवणं बंद केलं. आता त्यांच्यातर्फे मी इलेक्शन पिटिशन दाखल केलं सहकार न्यायालयात. तर डिस्प्यूट दाखल केल्यानंतर आर्ग्युमेंट केलं, जबरदस्त त्यावेळेच्या काळात आर्ग्युमेंट केलं. निकाल आमच्या बाजूने लागला. माझ्या संचालकांनी खूप कौतुक माझं केलं की तुम्ही एवढं चांगलं आर्ग्युमेंट केलं. आम्ही संचालक, त्यांच्या गावी माझा सत्कार ठेवला. इथे खरी ज्ञानबाची देख आहे. आणि सत्कार संपल्यानंतर मी जेव्हा गाडीतून निघालो तेव्हा त्यांनी मला फीचं पाकिट दिलं. आता फीचं पाकिट देत असताना ते जे शब्द बोलले, माझा जो त्यांचा PA म्हणे, निकम साहेब तुम्हाला काय सांगू म्हणे, आपला हा चेअरमन इतका हुशार म्हणे, हा साहेबांना कॉन्टॅक्ट करत होता, पण आपल्या लोकांनी पण साहेबाला अगोदरच कॉन्टॅक्ट करून ठेवला होता, त्याच्यामुळे आपल्या बाजून निकाल लागला. माझं सगळं आनंद खलास खाली उतरला. जे मला जे यश मिळालं होतं आणि माझे जे 2 संचालक सांगत होते, साहेब तुमचा युक्तिवाद काय सुंदर आहे, सगळं खोटं होतं. त्यांच्या बुद्धी कौशल्यामुळे ते मला यश मिळालं होतं.
म्हणजे साहेब अगोदर आणि पूर्वीचे साहेब सरकार नेमायचं. हो पूर्वीचे कोऑपरेटिव्ह जजेस न्यायाधीश होते हे सरकार नेमायचं, आता तसे होत नाही. तर त्याच्यामुळे तिथून मी फौजदारी क्षेत्रात वळलो. आता मूळ प्रश्न की 1993च्या बॉम्बस्फोटात कसे आले. जळगावला त्यावेळेला दीपक जोग म्हणून पोलीस अधीक्षक होते. मला आठवतं की खलिस्तान कमांडो फोर्स एक त्यावेळेला अतिरेकी संघटना पंजाबमध्ये धुमाकूळ घालत असे आणि जळगाव हे डेसिग्नेटेड कोर्ट केलं होतं. म्हणजे नाशिक, जळगाव, नंतर असे अहिल्यानगर आताच आणि संभाजीनगर 4 जिल्हे ते एकत्रच कोर्ट होतं. आणि धुळे, जळगाव सेंट्रल लोकेट असल्या. आता इथे खलिस्तान कमांडो फोर्सचा माधवसिंग भट्टी ज्याने धुळ्याला इथे पेट्रोल पंपावरती हल्ला केला होता, पोलीस मारले होते, तो खटला डेसिग्नेटेड प्रॉसिक्युटर म्हणून माझ्याकडे होता. तो खटला यशस्वी चालवला आणि चालवत असताना माझं इंटरॅक्शन सीआयडीच्या अधिकाऱ्यांशी बऱ्याच वेळा होत असतं. जळगावचे त्यावेळेचे तत्कालीन पोलीस अधीक्षक दीपक जोग, सूर्यकांत जोग यांचे चिरंजीव हे पोलीस अधिक वारले ते दीपक. आणि ते माझ्याकडे संध्याकाळी आले. ते म्हणजे मला मुंबईहून कॉल आलाय, तुम्हाला जॉईंट सीपी क्राईम MN सिंग यांनी बोलवलंय. म्हटलं कशा करता. 93चा बॉम्बस्फोट झाला होता, साधारण 12 मार्च 93ला बॉम्बस्फोट झाले होते आणि साधारणतः एप्रिल जून मध्ये तुमचा काहीतरी कॉन्टॅक्ट मला. आणि तिथे त्यांनी सांगितलं की आपण या. आणि मग मी मुंबईला गेलो. मुंबईचा अनुभव मला वेगळा, पहिला अनुभव. मुंबईचं न्यायालय माहिती नाही, मुंबईचा पोलीस आयुक्त माहिती नाही, हे कधी मुंबईला संबंधही नव्हता. आणि मुंबईच्या तिथल्या लोकांना एक मुंबईचा थोडासा एक इगो वेगळा असतो, आम्ही मुंबईकर. आता माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. हा मनुष्य वकील गावातून, म्हणजे आमच्या पोलीस इन्स्पेक्टरांचं आहे, आम्हाला येऊन काय शिकवणार, मला येऊन काय शिकवणार. आणि संजय दत्त असल्यामुळे त्या ह्याच्या खटल्यामध्ये न्यायाधीशांचाही माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, की हे कशाला आणले इम्पोर्टेड पार्सल जळगाव. त्याच्यामुळे हा सगळ्या ह्याच्यामध्ये याची मला जाणीव होत होती. सुदैवाने मला एक चांगलं मिळालंय गुण, की मी फोरसाईट करू शकतो. प्रत्येकाला फोरसाईट करता येतं, फक्त प्रत्येकाला ताकद ती ओळखता आली पाहिजे. पुढे काय होणार आहे हे ओळखू शकतो. न्यायाधीशांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, सिनियर पोलीस इन्स्पेक्टरांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिथले रेग्युलर पब्लिक प्रॉसिक्युटर त्यांचा पाहण्याचा माझ्याकडे वेगळा कल. परंतु माझ्यावरती त्यावेळेचे तत्कालीन पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त MN सिंग आणि सतीश साहनी CIDचे मुख्य, यांचा माझ्याबद्दल त्यांचा फार अभ्यास झाला होता असं त्यांनी मला नंतर सांगितलं. माझं काही इंटरॅक्शन त्यांच्याशी कधी झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये मग मी तुमची एंट्री झाली. खरं म्हणजे या खटल्याची व्याप्ती खूप होती. म्हणजे जवळपास 684 साक्षीदार, 129 आरोपी आणि त्यातल्या जवळपास 100 जणांना दोषी ठरवून हा सगळा अभ्यास करणं, तिथं स्वतःचं अस्तित्व टिकवणं, दाखवणं, ह्या सगळ्यासाठी एक मोठी कसोटी आणि अभ्यास लागणार होता. तो नेमकं कशा पद्धतीने तुम्ही. पहिली अडचण मला जी होती, मी मराठी शाळेत शिकलेलो, मुंबईला सगळे हायफाय इंग्रजीत बोलणारे, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये एक सुरुवातीला न्यूनगंड असं आलं माझा राव, की या लोकांशी आपण कॉम्पिट करू शकू का. मला एक गोष्ट मात्र नक्की माहिती होती, व्याकरण दृष्ट्या मी इंग्रजी चांगलं बोलू शकतो. अर्थात जी मराठी भाषिकांना नेहमी अडचण असते की विचार आपण मराठीत करतो मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो, ही होत होती. परंतु माझा आवाज आणि बोलण्याची लकब याच्यामुळे कालांतराने मी तिथे असताना मी काही वेगळी डायमेन्शन्स त्यांना सांगू लागलो. कायद्याच्या तरतुदीचा असाही अर्थ होतो, तसाही अर्थ होतो, ज्याला मी नेहमी असं म्हणतो की प्रत्येकाने ही सवय लावली पाहिजे की लॉजिकल डिडक्शन आम्हाला करता आलं पाहिजे आणि ज्याच्यातून असा अर्थ काढता आला पाहिजे की जो कुठेही इररेजिस्टिबल इन्फरन्स आम्ही म्हणतो तो काढता आला पाहिजे. ही सवय मी लावून घेतली होती. त्यामुळे
साक्षीदारांचे जबाब जरी लांबलचक असले, कारण एक सवय आहे बऱ्याच लोक पोलीस अधिकाऱ्यांना, CBIच्या CIDच्या, की लांबलचक 3-4 पानाचे जबाब घेतात साक्षीदाराचे आणि मग ते सांगतात साक्षीदाराला की तुम्ही सांगा. मी हे कधीच करत नसेल. जे रेलेव्हंट असेल तेवढंच कोर्टापुढे आलं पाहिजे. त्याच्यामुळे साक्षीदाराच्या स्मरणशक्तीमध्ये राहायचं आणि मलाही सोपं जायचं. ह्या सगळ्या तपास कार्यामध्ये पोलीस हवं तेवढं अग्रेसिव्हली तपास करत नव्हते म्हणून तुम्ही काही जणांना फटकारलं पण आहे. आता काय 4 भिंतीच्या आडच्या गोष्टी बाहेर सांगतायत, पण माझ्याबद्दल माझी म्हणजे प्रतिमा- एकूण तुमच्या कडक स्वभावाचा प्रसाद त्यांना मिळालेला. आता या कोणत्याही प्रश्न तुमचं उत्तर दिलं तर माझा तो कबुली जबाब होईल. त्यामुळे जो कबुली जबाब कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरेल असं मी सांगणार. खरंय. पण ह्या संपूर्ण तपासामध्ये एकही चुकीची बाब समोर आलेली नाही असं त्या न्यायालयाने शेरा मारलेला. इतका निर्दोष पणे केस ती चालवली गेली आणि म्हणूनच ते इतक्या जणांना दोषी ठरवलं. तुम्ही आता संजय दत्तचा उल्लेख केला. स्वसंरक्षणासाठी कोणी AK-47 नाही घेणार, म्हणजे हे कुठल्याही सामान्य माणसाला कळणारी गोष्ट आहे. संजय दत्तचे ह्या सगळ्या अंडरवर्ल्डशी, दहशतवाद्यांशी संबंध होते. आता हे त्यांनी जर का वेळीच काही कल्पना दिली असती तर हा बॉम्बस्फोट किंवा साखळी बॉम्बस्फोट जे झाले ते थांबवता आले असते, रोखता आले असते. नाही, मी हे बऱ्याच वेळा म्हटलं आणि न्यायालयात देखील हा मुद्दा मी प्रभावीपणे मांडला होता की नेता असो की अभिनेता असो, नेता असो की अभिनेता असो, न्याय देवता पाहत नाही. खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही. वा. या मतप्रणालीचे मी आहे. त्यामुळे ज्या वेळेला असा एक प्रसंग आला की संजय दत्तला हा त्याचा पहिलाच गुन्हा असल्यामुळे त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्टचा फायदा देण्यात यावा असं राम जेठमलानी नव्हते, परंतु दिल्लीहून त्यांचे वकील आले होते आणि त्यांचा प्रभावीपणे युक्तिवाद तिथे मांडण्यात आला. माझं त्यावेळेला असं म्हणणं होतं की प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट म्हणजे त्याच्याकडून पहिला गुन्हा अजाणतेपणे होत असेल त्याला शिक्षेच्या ऐवजी सुधारण्याची संधी द्यावी, म्हणून त्याला शिक्षा माफ करावी. म्हटलं संजय दत्तने जे पिस्तूल घेतलं होतं, त्याच्याकडे जे मिळालं होतं ते कयूम नावाच्या दाऊद इब्राहिमच्या माणसाकडून घेतलं होतं. हा एक भाग. दुसरा भाग, AK-46 रायफल ही त्याने ज्या दिवशी त्याच्या घरी आली, म्हणजे टेम्पो मधून एका अबू सालेम घेऊन आला, तिथून काही त्याने हँड ग्रेनेड आणि हे आणले 12 मार्चच्या अगोदर. मी हे म्हटलं की मी हे समजू शकतो की एखाद्या व्यक्तीला एखाद्या फायर आर्म बद्दलचं आवड असणं किंवा आपल्याजवळ ठेवणं हे त्याला आनंददायक वाटू शकतं, परंतु ते फायर आर्म माझ्याकडे घेऊन येणारी व्यक्ती या टेम्पोमध्ये अनेक AK-46 रायफल होते, हँड ग्रेनेड बॉम्ब्स होते. हे 12 मार्चच्या अगोदर तुझ्या बंगल्यावर जर आले होते, तू जर त्याच वेळेला ही गोष्ट पोलिसांना सांगितली असती, तर कदाचित मुंबई पोलिसांनी 12 मार्चचे बॉम्बस्फोट थांबवले असते, थोपवता आले असते, आरोपींना अटक करता आले. असं घडलं नाही, त्याबद्दल खुलासा नाही. आणि म्हणून तुम्हाला या तरतुदीचा फायदा देता येत नाही, तुम्हाला सोडता येत नाही. अशा वेळेला हे केलं. आता एक गमतीशीर प्रसंग सांगतो की प्रेझेन्स ऑफ माइंड देखील आपल्याला काही वेळेला का ठेवावं लागतं. ज्या वेळेला माझा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला आणि त्याला प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्टचा बेनिफिट कोर्टाने द्यायचं नाकारलं, त्यावेळेला त्याला सांगितलं की तुला शिक्षा झालेली आहे 7 वर्षाची शिक्षा. ताबडतोब पोलीस त्याच्या कठड्याजवळ आले आणि विटनेस बॉक्स हा मी बसलेलो आहे, एवढा 4 फुटावरती 3 फुटावरती अंतर होता. तो गयावया करू लागला. साहजिक आहे, एक नामांकित नट म्हणून. अर्थात हे करत असताना तो म्हणाला की मला सोडा साहेब, मी जामिनावरती, मी हे करणार नाही, मी परत उद्या येतो, परत हे करतो साहेब, अपील करायचंय. तो विनंती न्यायालयाला करू लागला आणि अक्षरशः तो त्यावेळेला शिक्षेचं ऐकतात शेवरिंग करत होता. अच्छा. विमनस्क झाला होता.
मला असं त्या क्षणी वाटलं की हा खाली कोसळू शकतो. हो. ती घडलेली घटना आहे. मी त्याच्याजवळच असल्यामुळे मी उभा राहिलो, त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या पाठीवर हात थोपटला आणि त्याच्या कानात मी काहीतरी सांगितलं. जे सांगितल्यावर तो सरळ झाला, उभा राहिला बर. आणि मग पोलीस त्याला घेऊन गेले. मला पत्रकारांनी साहजिक विचारलं काय की असं काय झालं आणि तुम्ही काय बोलला. इथेही प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असतीलच. मी तो कानात जे सांगितलं त्याच्यामुळे तो तड झाला, शिक्षा झाली, पुण्याच्या शिक्षेत भोगून आला. क्या बात आहे. पण ह्या सगळ्या संजय दत्तच्या केसमध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचा दबाव तुमच्यावरती आलेला असणार आहे. हं? अनेक राजकीय पुढाऱ्यांचा दबाव तुमच्यावरती आलेला असणार आहे. हे बघा, असा प्रत्यक्ष दबाव माझ्यावरती कोणी दिला नाही. अच्छा. कारण प्रत्येकाला माहिती आहे की उज्ज्वल निकम काय चीज आहे. त्याच्यामुळे कधी कोणी तसा प्रयत्न केला नाही, हे स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, हा राजकीय नेत्यांना जर एखाद्या खटल्यात रस असेल तर मला त्या खटल्यात नेमणारच नाही. त्यांना माहिती आहे की ऐकणार नाही, सांगण्याचा प्रयत्न नाही. हे करत असताना देखील लक्षात घ्या, माझे मतभेद याच्यावरून आहेत, बाळासाहेब ठाकरेंची इच्छा, परंतु मी स्पष्टपणे नकार देईन. हे होऊ शकत नाही, करू शकत नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं हा मुलगा निरागस आहे म्हणून. त्यांनी प्रमाणपत्र दिलं होतं, ते जगजाहीर होतं. बाळासाहेबांचा स्वभाव तसा होताच बरोबर. की एखाद्याच्या प्रेमात ते पडले तर पूर्णपणे प्रेमात पडायचे. त्याच्यामुळे प्रेमात पडणं हे त्यांच्या स्वभावाला अनुसरून होतं. त्याच्यामुळे मला विशेष वाटलं नाही. आणि मी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कोणी काही सांगितलं, कोणाचं किती ऐकायचं हे आपल्यावरती असतं. खरंय. हा एकूण सगळा 93चा खटला जवळपास 14 वर्ष चाललेला होता. या सगळ्या काळामध्ये संयम तुमचा कसा टिकून साहेब, राहिला? तुम्ही 14 वर्ष काय सांगतात? ऑर्थोड रोड मध्ये मी हा खटला 14 वर्ष चालवला. 2007ला खटला जवळजवळ संपला. हो. आणि 26/11/2008ला पूर्ण होईपर्यंत हो. कसाबचा खटला सुरू झाला न्यायालय. बरोबर. म्हणजे माझ्या आयुष्याची जवळजवळ 15 वर्ष तुरुंगात गेली आहेत. तुरुंगात गेलेले. त्याच्यामुळे अनुभव कोणाला जास्त आहे तुरुंगाचा? कुठलाही गुन्हा न करता. त्याच्यामुळे कुठलाही गुन्हेगाराला मी घाबरत नाही. कारण जास्तीत जास्त तो किती 5-7 वर्ष तुरुंगात असतो. मी 14 वर्ष. ग्रेट. बदले तुमने रंग बहुत, बदले नकाब, फांसी तक हमने तुम्हें ला ही दिया कसा. बदले तुमने रंग बहुत, बदले बहुत नकाब, बहुत नकाब. फांसी तक ला ही दिया हमने तुझे कसा. ह्या सगळ्या म्हणजे हा दहशतवादी हल्ला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप गाजला होता. संपूर्ण जगाचं लक्ष या खटल्याकडे होतं. त्याची व्याप्ती आणखीन मोठी होती. आणि ह्याचा वेगळा अनुभव आहे सगळा हा. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कसा काय स्वतःला तयार केलं? कारण शेवटी कसं आहे, एखादी केस कोर्टात जशी लढावी लागते ना, तशी ती स्वतःच्या मनात सुद्धा एकदा लढावी लागते. कारण ते एक युद्धच आहे जे आधी मनात लढलं जातं. याची मानसिक तयारी तुम्ही कशा पद्धतीने केलेली होती? काय ती 26/11चा हल्ला हा 10 अतिरेक्यांचा हल्ला नव्हता. हो. मला स्पष्टपणे आठवतं की 26/11चा हल्ला झाल्यानंतर हल्ल्याच्या वेळेला आपले केंद्रीय गृहमंत्री, माजी गृहमंत्री जे आहेत ते होते. आणि त्याच्यानंतर ते मुंबईला त्वरित आले होते. आणि मुंबईला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की वेगवेगळं आरोपपत्र तुम्ही दाखल करा. कारण ज्या ठिकाणी हल्ले झाले 26/11चे ती वेगवेगळी ठिकाणं होती. बाकीच्या ठिकाणामधले अतिरेक्यांना मारण्यात आलं होतं. फक्त CST स्टेशन आणि कामा हॉस्पिटल येथला अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल या दोघांनी हल्ले केले होते. त्यातला अबू इस्माईलही मारला गेला होता. अजमल कसाब जिवंत होता. त्याच्यामुळे
हा खटल्याचं चार्जशीट एकच दाखल करावं असा सूचना त्यावेळच्या तत्कालीन सरकारकडनं. आणि या सूचना आल्यानंतर मला पोलीस आयुक्तांनी ज्यावेळेला सांगितलं की हा फक्त आपल्याला 2 ठिकाणचा खटला दाखल करायचा आहे, त्याला मी नकार दिला. मी म्हटलं आपल्याला इतर इन्सिडेंट जे आहेत जिथे हल्ले झाले, जे मयत झाले असतील तिथले देखील आपल्याला एकत्रितपणे आरोपपत्र दाखल करावं लागेल. त्यांचं म्हणणं असं होतं की तत्कालीन सरकारने सांगितलंय तिथले आरोपी मेलेत, हल्लेखोर मेलेत, तो खटला एकत्रित करून चालवण्यात काही पॉइंट नाही, खटला लांबेल आणि फक्त जो जिवंत आहे त्याच्या विरुद्ध खटला चालवावा. सामान्य माणसाच्या बुद्धीने जर विचार केला की ज्याला कायद्याचं कळत नाही, त्याच्या दृष्टिकोनातून हा विचार कदाचित बरोबरही होता. माझ्या दृष्टिकोनातून विचार बरोबर नव्हता, कारण मी पुढचा विचार करत होतो. पुढचं काय की समजा मी फक्त कसाबचाच खटला चालवला असता तर आमच्या देशातही अशी महाभूतं आहेत की जे महाभूतांनी, मी ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहिलो होतो त्यावेळेस देखील ही महाभूतं उठली होती आणि या महाभूतांनी सांगितलं की कसाब हा नव्हताच, हा रॉचाच एजंट आहे आणि आमचे साळसकर, कामटे किंवा आमचे दुसरे हे करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही, इतका जावई शोध पण त्यांनी लावला होता. आणि हे असं हे असताना पुस्तक पण निघाले, करकरे को किसने मारा. नाही, हू किल करकरे ते ठीक आहे, त्याचा मी विचार करत नाही. म्हटलं असं जर केलं तर असं होऊ शकतं, म्हणून माझ्या सक्त हे होतं सूचना की एकत्रित खटला हा चालवला पाहिजे. त्याप्रमाणे मी माझं मत असर्टिव्ह मांडलं, सरकारला मान्य करावं लागलं, कारण नाहीतर मी चालवायला तयार नव्हतो. बरोबर, खटला एकत्रित केला. तिथले आता महत्वाचं जे आजपर्यंतच्या न्यायालयीन इतिहासात कधी घडलं नाही, कारण ते बरेच अनेक वकील आहेत म्हणून सांगतो की जे डेड बॉडीज होत्या, म्हणजे हॉटेल ताज आणि हॉटेल ओबेरॉय येथे जे अतिरेकींनी मारलं केलेलं होतं त्यांच्या ओळखपत्र देखील मी घेतल्या. म्हणजे त्याचा एक मृतदेह अतिरेक्याचा, त्याच्यावरच 6 डेड बॉडीज इतरांच्या, आणि आमचे जे तिथले आय विटनेस होते त्यांच्याकडनं ते ओळखून घेतलं की कुठला अतिरेकी पाहिला होता, तुम्ही कसं मारला होता, काय खून होती, हे त्यांनी ओळखलं. हे एवढ्याच करता की नाही तर हे वेगवेगळ्या ठिकाणचे हल्ले हे वेगवेगळ्या लोकांनी केलेत असं झालं असतं, पाकिस्तान मधून आलेल्या अतिरेक्यांनी केलं नाही असं जगाने मानलं असतं. आणि म्हणून हा एका कटाचा भाग आहे आणि व्यापक कटाचा भाग असल्यामुळे हे एकत्रित आले होते, हे सिद्ध करण्याकरता एकत्रित तो खटला चालवला गेला. बरोबर, हे फार थोड्या लोकांना माहिती आहे आणि शेवटी कोर्टाने ऍक्सेप्ट केलं. याच्यात गमतीचा भाग असा आहे की ज्या वेळेला ह्या अतिरेकी आले त्यावेळेला त्यांनी मास्टर जीपीएस, जो मोठा जीपीएस होता, याला ग्लोबल पोझिशन सिस्टीम असं म्हटलं जातं, ज्या योगे दिशा, कुठून आलात, कसं आलात, रस्ता कसा आहे, ज्या जीपीएस यंत्रामध्ये दाखवलं जातं, हा मास्टर जीपीएस यांनी फोडून टाकला होता अतिरेकी. त्यावेळेला आपल्याकडे या जीपीएस मधला डाटा रिट्रीव्ह करण्याची यंत्रणा नव्हती. मग प्रश्न उपस्थित झाला की हा जीपीएसचा डाटा रिट्रीव्ह करणं आवश्यक आहे. म्हणून आमचे अधिकाऱ्यांचं एक पथक एफबीआयच्या लॅबोरेटरीत न्यूयॉर्कला रवाना करण्यात आलं आणि त्यांनी तो डाटा रिट्रीव्ह केला. आता या डाटामधून कराची ते मुंबई असा वे पॉइंट होते आणि बॅक मुंबई टू कराची असे वे पॉइंट होते. ज्या वेळेला मला सूचना देण्यात आल्या की ज्या एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी हा डाटा रिट्रीव्ह केला त्यांचं सर्टिफिकेट त्यांनी दिलं आणि अमेरिकन सरकारची विनंती होती की यांची साक्ष तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा घ्या. अच्छा, ऑनलाईन. अच्छा, मी ही सूचना अमान्य केली. त्याला बऱ्याचशा वेळेला खल झाला, बरेच वरिष्ठ पोलीस अधिकारी नाही त्यांचं म्हणणं आहे आपल्याला त्यांनी कॉपरेट केलंय. म्हटलं हे बघा, कॉपरेट केलं म्हणजे आपण फक्त अतिरेक्यांचे भक्ष आहोत किंवा आपल्या देशात अतिरेकी कारवाई अशा नाही आहेत, तर बाहेरच्या देशातही अतिरेकी कारवाई आहेत. त्यामुळे आपल्यावरती कोणी उपकार करत आहे अशी भावना समजून घेण्याचं कारण नाही. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, काही गोष्टींचा खुलासा
मला ऑनलाईन वरती घेता येणं शक्य नाही, प्रत्यक्षात येऊन त्यांना घ्यावं लागेल. कारण असं आहे की त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये फक्त मुंबई टू कराची आणि कराची टू मुंबई हा वे पॉइंट दाखवलेला नाहीये. हो, परंतु नकाशामध्ये आहे हे स्पष्टपणे दिसतं की मुंबई टू कराची आहे, कराची टू मुंबई आहे. याबद्दल त्याच्यात तो संदिग्ध आहे. याचा खुलासा मला घेणं जरुरी आहे. मग म्हणे ऑनलाईन तुम्ही घ्या खुलासा, अशी सूचना मला. ऑनलाईन त्यांनी नाही दिलं तर याला जबाबदार कोण? मग म्हणे प्रत्यक्ष देऊन तुम्ही कशी घेणार, हा प्रश्न त्यांचा आमच्या पोलिसात आहे. हे संभाषण आमचं. म्हटलं ते मी टॅकल करेन, लेट देम कम. आणि आले ते 2 अधिकारी अच्छा. मुंबईला आले. शेवटी इन्सिस्ट केला आम्ही, नो नो नो, आपल्या गव्हर्नमेंटने कळवलं की येस आवर प्रॉसिक्युटर वॉन्ट्स टू एक्झामिन यू पर्सनली. आले ते 2. आता आमच्या देशामधल्या आम्हाला काही एक वाईट सवय आहे, गोरं कातडं दिसलं की आम्ही भुलतो, आणि त्यातून परकीयतून आले परकीय असेल. तर आणखी आम्ही विसरतो. आणि मग ते त्यांच्या व्हॉट इज द डिफरन्स टू यू. तर मी त्यांना म्हटलं, बाबा we want, you have not shown this particular point in your certificate. That's not necessary. नेसेसरी नाही म्हणजे का, मला नेसेसरी आहे ना म्हटलं. मग मी त्यांना विचारलं, ते काय ऐकायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं एकच पालुपत की काही गरज नाही. मग मी त्यांना म्हटलं की अरे हाय तुम्ही कॉमा दिला नाही इथे. म्हटलं सो वॉट मला, इट्स अ स्मॉल मिस्टेक. म्हटलं नो इट्स अ बिग मिस्टेक. म्हणे कशी. म्हटलं आमच्या कोर्टामध्ये आम्ही तो ओपन ट्रायल ठेवली होती. काही वेळेला फायदा कसा होतो बघा. म्हटलं आमच्या कोर्टामध्ये आमच्या देशातली प्रसार माध्यमे स्वतंत्र आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, न्यायालयामध्ये ही प्रसार माध्यम उपस्थित असतात. ते याच्यावरती टीका करतील की एका बाहेरच्या देशातल्या तपास यंत्रणेकडनं एवढी ढोबळ चूक होते. म्हणे इज इट ट्रू, इट विल पब्लिश इन द न्यूजपेपर. म्हटलं ऑफकोर्स इट विल बी पब्लिश इन न्यूजपेपर. हे पेपरला प्रसिद्ध होऊ शकतं, कारण प्रसार माध्यमांवरती आमचं नियंत्रण नाही. असंही ते ऐकत नाहीत. प्रसार माध्यम इथले शहाणे चांगले असंही ते ऐकत नाहीत. तर मग ते थोडं विचार करायला लागले. अच्छा. त्यांना पेपरमध्ये बातमी त्यांची नावं प्रसिद्ध होणं हे फार वेगळं वाटलं. आपल्या देशात काय कोणाला काही वाटत नाही. पेपरला आलं तरी काय, किती तुम्ही लाख घ्या, कोटी घ्या, काही घ्या, तरी पेपरला आलं काही कुठे फुलगडा नसतो. तर हे सगळं झालं असताना मग ते ॲग्रीड. मग मला जी पाहिजे होती ती गोष्ट मी त्यांच्याकडनं वदवून घेतली. अच्छा. परिणाम असा झाला की हा कट पाकिस्तानच्या भूमिकेत रचला होता, भूमीवर रचला होता. हे अतिरेकी तिथून आले होते आणि हा अतिरेक्यांच्या कारवाया याच्यात आहेत. इथपर्यंत ज्या पाकिस्तानमध्ये आजपर्यंत कधी संशय घेण्यात आला नाही, ज्या पाकिस्तानने कधी असा ब्र काढला नाही की अतिरेकी आमच्या देशातले, दुर्दैवाने आपल्याच देशातले काही महाभाग याप्रमाणे संशय घेतात. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. ते त्यावेळेला खरी लोकशाही आमच्या देशात आहे, खरं. की आम्ही टॉलरेट करतो. त्यावेळेला एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला केंद्र सरकारने की हा एक भगवा आतंकवाद आहे, पाकिस्तानशी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादाशी याचा काहीही संबंध नाही, हा एक भगवा आतंकवाद आहे, असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्हीच केलाय तो. दुर्दैवाने आम्हीच केलेला आहे. त्याविषयी काय सांगाल. हे बघा, म्हणजे हा का केला गेला असावा. काही वेळेला राजकारणी लोक वेगवेगळ्या उद्दिष्टाकरता वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करत असतात. त्यातला हा प्रकार होता. असा कधीही कुठलाही असा प्रकार नसतो. मी या ठाम मताचा आहे. आणि विशेषतः हिंदूंकडनं देखील, हिंदू बोलतील फक्त, त्यांची जिभेला हाड नाही, परंतु अशा प्रकारचं विध्वंसक कृत्य करण्याचं धाडस कधीही करणार नाही. वा, खरं. काही वेळेला असे केसेस लढवताना एक जनभावना निर्माण होणं गरजेचं असतं. मोठ्या केसेसमध्ये ते होतेच. ह्या सगळ्या प्रक्षोभक झालेल्या जनतेचा जो आवाज आहे तो कोर्टापर्यंत पोहोचला पाहिजे.
त्यासाठी काही वेगळे टॅक्टिस वापरावे लागले? नाही नाही, अशा कोर्टाला देखील कोर्ट बघत असतात. न्यायाधीश शेवटी ह्युमन बिंग आहे, त्याला सभोवताली काय गोष्टी घडतात हे बघत असतात. मग तुम्ही कसाबने मटण बिर्याणी मागितली, हा नॅरेटिव्ह का चालवला? असं आहे की राजकीय नेत्यांना असे फंडे करता येतात असं नाही. आम्ही देखील करू शकतो. वकिलांना पण करता येतात. ग्रेट ग्रेट. आत्ता ह्या सगळ्या म्हणजे गेली 35 वर्ष तुम्ही हा सगळा अनुभव घेत आहात, मीडियाशी तुम्ही खूप जवळ आहात. मीडिया जवळ म्हणजे? मीडिया तुम्हाला जवळचं मानते. हल्ली ना मीडिया ट्रायल नावाचा एक प्रकार आहे. स्वतःच न्यायाधीश होऊन शिक्षा पण ठोठावून मोकळे होते. पण तुम्हाला या नाही. प्रश्नाच्या अगोदर तुम्ही हा प्रश्न सोडला, हा, मटन बिर्याणीचं काय असं तो सोडलं, पूर्ण मला हवं. पण तो तुम्ही का मी केला हे प्रश्नाचं उत्तर मी स्वतःहून देतो. द्या. बऱ्याच वेळा मी हे सांगितलेलं आहे. मी दर शनिवारी रविवारी जळगावला जायचो. म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीही असेल तो, मी बऱ्याचशा याच्यात बोललोही आहे. पुन्हा ज्यांना माहीत नसेल याच्याकरता सांगतो, कारण असं होऊ नये की उज्ज्वल निकम फेक नॅरेटिव्ह चालवतात. परंतु शनिवार रविवारी मी जात असतो, त्यावेळेला जात होतो. 2013 पर्यंत 93 ते 2013 हे माझं कायम अपडाऊन असायचं. म्हणजे आश्चर्य वाटेल आणि गर्वाने देखील सांगेल, काही वेळेला आमदारांना देखील बर्थ त्यांचा नसला तर बर्थ देत नसत तिसरी, पण उज्ज्वल निकमला मात्र बर्थ द्यायचे. मला फक्त सांगायचे थमास आहे. म्हणजे लोकांमध्ये एवढं राष्ट्रीय प्रेम आहे, खरंय. तुम्ही कसं जागृत करतात हे बघितलं पाहिजे. खरंय. तर मी जळगावून आल्यानंतर माझ्या हाताला राखी बांधलेली होती आणि मी माझा नेहमी प्रयत्न असतो की प्रत्येक गुन्हेगारशी मी बोलतो. मला काही विशेष वाटत नाही त्याच्यात, कारण बोलल्याशिवाय त्याला तो कितपर्यंत पोचला आहे, त्याला ठेच लागते की नाही, त्याचं मेंटल ॲटिट्यूड कसं आहे हे तपासता येतं. आणि कसाबने मला विचारला प्रश्न की बादशाह ये क्या है, राखी बांधलेली होती. म्हटलं अरे तेरा भाग्य कहाँ है, तू तो यहाँ जेल में मरने वाला है. ये हमारी बहने ने हमें लगाई है राखी. तुम्हें भी लगाया था ना, रेड थ्रेड लाया था ना, ते आले होते त्यावेळेला लाल धागा घेऊन आले होते. तो नहीं बोले, वो तो लक्ष्मी साहब ने पहना था. अच्छा. कारण सिद्धिविनायकच्या इथे ज्यावेळेला मी डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला, त्यावेळेला सिद्धिविनायकच्या इथून लाल धागे विकत घेतले होते, कारण त्यांना दाखवायचं होतं हे 10 अतिरेकी हिंदू आहेत. आणि मग तुमची भगवा ती काय स्ट्रॅटेजी निर्माण झाली असते ती झाली असते. हिंदू एक याच्याकरता सगळ्यांच्या हाताला लाल धागे होते, सगळ्यांच्या हातात खिशात आयडेंटिटी कार्ड हिंदूंच्या नावाने होते. बापरे. आणि हे 10 आयडेंटिटी कार्ड असल्यानंतर त्यावेळेला मी तपास यंत्रणेला सूचना दिल्या होत्या की तुम्ही हे ज्या कॉलेजेसचे आयडेंटिटी कार्ड लिहिलेत, मद्रास असेल, केरळ असेल, त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलना नोटिसा पाठवा, त्यांचे स्टेटमेंट घ्या. आणि हे सगळे फेक नॅरेटिव्ह, फेक आयडेंटिटी कार्ड होते, खोटे आयडेंटिटी कार्ड होते. आणि हे आयडेंटिटी कार्ड खोटे होते, त्याप्रमाणे लाल. मग मी कसाबला हे सांगत असताना तेवढ्यात न्यायाधीश तैल्यानी साहेब डायसवरती आले. न्यायाधीशांनी पाहिलं की मी कसाबशी बोलतोय. न्यायाधीशांनी मला विचारलं, येस मिस्टर निकम, व्हॉट इज वॉज टेलिंग यू. मग मी परत न्यायाधीशांना सगळं हा किस्सा काउंटर केला. न्यायाधीशांना सांगत असताना कसाबने मान खाली घेतली आणि कसाबने दोन्ही बोटं घेऊन असे डोळ्याकडे हे करू लागला. हो. आता आम्ही त्या न्यायालयामध्ये ऑर्थोडॉक्स तुरुंग फार मोठं आहे, इथून इथे न्यायाधीश तर ते शेवटच्या भिंतीपर्यंत एवढं लांब लचक. तिथे फक्त 5-10 वकील जे संबंधित होते आणि बाकीचे पत्रकार आणि बाकीचे पोलीस अधिकारी, दिल्लीचे बाकीचे सगळीकडचे. आता हे असं डोळ्यामध्ये केल्यानंतर आणि इंटरनॅशनल मीडिया सुद्धा हजर होते. काही इंग्लिशच्या इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या मुली आणि हिंदी चॅनलच्या मुली बाहेर पळाल्या ऑर्थोड रोडच्या. ऑर्थोड रोड समोर 20-25 ओबी व्हॅन्स उभ्या होत्या आणि त्यांनी ब्रेकिंग न्यूज दिली की कसाब के आंखों में पाणी. ही ब्रेकिंग न्यूज दिल्यानंतर तुमचं चॅनल पॅनल डिस्कशन सुरू झालं की देखो आज कसाब रो रहा है, इसका मतलब उसे पश्चाताप हो रहा है, इसका मतलब ये भी है कि कसाब असली गुनेगार नहीं है, जो असली गुनेगार है वो अभी भी पाकिस्तान में है. तीसरा ने सूर लावला, ये तो सरकार की कामयाबी नहीं है, ये तो स्केपगोट है. अशा तऱ्हेची ती मल्लीनाथी सुरू झाली.
ज्या 5, 5:15 वाजता आमचं कोर्टाचं काम संपलं, कोर्टाच्या बाहेर 25-20 उभी व्हॅन, आणि मला बाहेर काय चाललं आहे हे मी आमच्या लोकांना सूचना दिल्या होत्या की बाहेर मीडियाचे लोक काय बातम्या पसरवत आहेत, काय डिबेट करतायत हे तुम्ही ऐका. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं की बाहेर एक इमोशनल वेव्ह त्यांनी तयार केली की कसाब रडतोय, कसाब रडलेला नव्हता. हे केल्यानंतर मला सांगितल्यानंतर मी बाहेर गेलो. आता त्यावेळच्या काळात, कसाबच्या काळामध्ये रोजच्या रोज मी मीडियाला रिपोर्टिंग करायचो, ब्रीफिंग करायचो. एक पोडियम उभा केला होता, 20-25 बूम्स, जे ओबी व्हॅनचे बूम्स होते हे लावलेले होते, आणि मी ब्रीफिंग करायचो की काय झालं काय नाही. आणि हे करताना मला मीडियाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. निकम जी क्या आप मानते हैं आज कसाब रो रहा था? दुसऱ्याने विचारला, क्या आप कबूल करते हो निकम जी की कसाब असली गुन्हेगार नहीं, आज उसको पश्चाताप हुआ है? हे प्रश्नांचा भडीमार जो तो पत्रकार त्याच्या बुद्धीप्रमाणे मला प्रश्नांचे, मी इकडे बघायचो, तिकडे बघायचो, तिकडे बघायचो, प्रश्न संपले. म्हटलं आज कसाब ने मटन बिर्याणी की मांग की. क्या कसाब ने मटन बिर्याणी की मांग की? मी मांग की एवढंच बोललोय. पुढाऱ्यांनी चालवलं, सरकार दे रही उसको, मी असं बोललेलं नाही. आता हे बोलल्यानंतर लगेच चॅनल पॅनल डिस्कशन, देखो कितना खुकार आतंकवादी है, लोगों को जान लेने के बाद भी मटन बिर्याणी की मांग केली, हे मीडियाने चालवलं. दुसऱ्या दिवशी न्यायालयात अजमल कसाबाच्या वकिलाने हा प्रश्न रेज केला. न्यायाधीश, सर मिस्टर निकम येस्टरडे टोल्ड मीडिया, काल निकमांनी मीडियाला सांगितलं की कसाबने मटन बिर्याणी की मांग की आहे असं निकम म्हणाले मीडियाला. कसाबचा वकील मी आहे, माझ्याकडे कधी कसाब बोलला नाही, आणि निकमांकडे कस का बोलला तो? न्यायाधीशांनी मला विचारलं. आता इथे बघा खरा बाटा प्रसंग होता माझ्यावर, कारण त्याच्या वकिलाने तक्रार केलेली, न्यायाधीश माझा खुलासा मागताय, कसाब ऐकतो आहे, समोर कसाब बसलाय, मी काय बोलतो? मी सांगितलं सर कसाब पाकिस्तान से आए, बहुत दिन से उसको मटन का याद हो आ रही होगी, मटन खाने की उसकी इच्छा होगी, ख्वाहिश होगी, और मटन देने के नहीं देने का सवाल तो हमको पैदा ही नहीं होता. बेटे सर आप जब पूछ लीजिए क्या मटन बिरयानी के बारे में क्या पूछ रहे हैं आप सर? कोर्टाने ने यस कसाब क्या बोल रहा है तेरे का मटन के बारे में? कसाबला वाटलं सर त्याला काही इतकं हिंदी होते, पंजाबी होते ना 10 पोरं, त्याचं हिंदी काहीतरी त्याला कळलं नाही. तो असं बघायला लागला, खाली मान घातली परत. आता खाली मान घातल्यामुळे प्रश्न मिटला, संपला. आता खरंच कसाबने मटन बिर्याणी मागितली का नाही हे कसाबला माहिती आणि मला माहिती. आणि आमची संस्कृती अशी सांगते, आमचं कल्चर असं सांगतं, हिंदू धर्माचं कल्चर असं सांगतं की गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये. त्यामुळे आम्ही वाईट बोलणार नाही. मीडिया ट्रायल आणि न्यायालयीन प्रक्रिया याविषयी आपण काय? नाही, असा परिणाम हे बघा, असं म्हटलं जातं की एक तर मीडिया हा एक स्वतंत्र स्तंभ आहे. मीडिया ट्रायलचा परिणाम न्यायाधीशाच्या मनावर होतो असं नाही, न्यायाधीशांच्या फॅमिलीवरती होऊ शकतो, परंतु न्यायाधीशावरती होतो की नाही मला खात्री नाही. कारण न्यायाधीशाला शेवटी जो पुरावा आहे त्याचा बघून विचार करायचा. आणि एक न्यायालय नसतं ना, वरचं न्यायालय हे सगळे असतात. त्याच्या मीडिया ट्रायलचा काही फारसा परिणाम कधी न्यायाधीशावर होतो. आज प्रेक्षकांमध्ये बरेच होऊ इच्छिणारे वकील असतील, विद्यार्थी असतील, मग त्यांच्यासाठी तपास यंत्रणा, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया ह्या तिन्हीचा समन्वय साधताना नेमका कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागतो? मोठा प्रश्न आहे. परंतु माझ्या तरुण मित्रांना मी एक सांगेन की स्वतःबद्दल आपला आत्मविश्वास असला पाहिजे, फाजील आत्मविश्वास नको. पहिली गोष्ट, कायद्याची एखादी तरतूद का अस्तित्वात आली आहे, त्याच्या मागचं प्रयोजन काय हे आपण आत्मसात केलं पाहिजे. तिसरा मुद्दा, जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा, पण याचा अर्थ असा नाही की आपण हरिश्चंद्र राजा बनले पाहिजे. परंतु हे सत्य सांगत असताना आम्ही आमच्या देशातील कायद्याच्या, सुरक्षितेच्या, देशाच्या सार्वभौमत्वाचा कुठेही बाधा येत नाही आणि गुन्हेगारी कुठे वाढणार नाही याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. तुमच्यावर काही आरोपही केले जातात. तुम्ही ज्या केसमध्ये आहात रातोरात त्या केसला ग्लॅमर येतं,
हा माझा दोष आहे का केसचा दोष आहे? म्हणजे त्यातला आरोपाचा पाठीमागचा उद्देश असा की तुम्हाला लाईमलाईटमध्ये राहणं आवडतं, तुम्ही मीडिया सॅवी आहात. प्रत्यक्ष देवाला देखील हे आवडतं स्वतःची स्तुती. आम्ही आरती कशा करता करतो? देवाची आरती का करतो? देव आमच्यावर पूजा प्रसन्न व्हावा. मी तर साधा सामान्य माणूस हो. लोकांना प्रश्न पडतो म्हणे की हे उज्ज्वल निकम आहेत का व्हिज्युअल निकम आहेत? व्हिज्युअल Visual. दोन्ही आहे. दोन्ही आहे. मी व्हिज्युअल पण आहे आणि उज्ज्वल पण आहे. देशभरात महाराष्ट्रात बाकी वकील असताना सगळे खटले महत्वाचे तुमच्याकडेच काय येतात? हे ह्याच्यासाठी सांगलीतल्या वकिलांनी मोर्चा पण काढला होता. हो हो, ते मला माहित नाही, मी उत्तर दिलं असतं त्याला खरं. आता हे तुम्ही सांगतात कधीची गोष्ट मला माहित नाही, पण मी सांगतो की प्रत्येक वेळेला हे असतंच. कुठेही बघा तुम्ही, राजकारणात असेल, सगळीकडेच असेल, कोणालाही वाटत असतं ना. आणि तुम्ही असं असतात की तुम्ही जशी प्रगती होत असतात. हे बघा, एक लक्षात घ्या, मी जळगावला जेव्हा तरुण वयात अगदी जिल्हा सरकारी वकील झालो, 28 वर्ष मी जळगाव जिल्ह्याचा जिल्हा सरकारी. हो. त्यावेळेला आमच्या जिल्ह्यात तर मोठं राजकीय हे होतं, म्हणजे 2 गट होते मोठमोठे, सुरेशदादा जैन, खडसे, बाकीचे आणखी गिरीश महाजन नव्हतं, बच्चन. परंतु हे सगळे मोठे जबरदस्त गट होते, पण मी माझी निर्णायक भूमिका कधी सोडली नाही. आणि प्रत्येकाला हे माहिती असलं. तुम्हाला असं आहे की तुम्ही तुमच्या कर्तव्याशी प्रामाणिक असला की तुम्हाला कुठे अडचण येत नाही. दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणतात. नाही, तुमचा ह्या प्रश्नांमधला दम संपला का एवढं सांगा. म्हणजे हे कळलं आम्हाला की तुम्हाला लाईमलाईटमध्ये राहणं आवडतं आणि त्यात काही आवडतं. वावगं नाही. असं हे आवडतं म्हणजे काय ऑटोमॅटिक असतं. मी असं म्हणू का, अरे छे प्रसार माध्यम जा, गेट आउट. तुम्हाला उद्यापासून ते म्हणतील नास्तिक या मनुष्य तसा आहे. खरं. एक पुढे जाण्यापूर्वी एक छोटा प्रश्न जो दहशतवादाशी राहिला. एक घटना आठवते, सोलापुरातला एक तरुण इंजिनियर मोहसिन शेख त्याचं नाव, आणि त्याची पुण्यामध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली. आणि ती केस मोहसिनच्या बाजूने तुम्ही लढवावं असं मोहसिनच्या वडिलांनी मागणी केलेली. ते नेमकं काय आहे आणि ती तुम्ही लढवलेली नाही, त्या विषयात तुम्ही राजीनामा दिला. नाही, अतिशय संवेदनशील प्रश्न तुम्ही विचारला आणि बरं झालं हा प्रश्न विचारला, कारण मोहसिन शेख हा एक तरुण, एक IT चा मुलगा पुण्याला नोकरी करत असताना हकनाक हिंदू राष्ट्र सेनेच्या पोरांनी त्याला मारलं. अतिशय त्यावेळेला ते गाजलेला होता. हो. आणि मोहसिनची पार्श्वभूमी देखील अतिशय चांगली होती. त्याचे वडील, मोहसिनचे वडील हे सोलापूर शहरातलेच होते. म्हणजे मी त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही, पण ते माझ्याशी फोनवरून बोलले होते. त्याचं असं झालं की त्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे होते आणि मला फोन आला पृथ्वीराज चव्हाणांचा की उज्ज्वलजी, ही अशी घटना आहे, मोहसिन शेख या IT च्या मुलाचा एका खून झालेला आहे आणि पुण्याला हे स्वतःला हिंदू राष्ट्र सेनेचे म्हणतात कार्यकर्ते, त्यांनी खून केला आहे, तुम्ही हा खटला चालवा. मी त्यावेळेला त्यांना बाबा साहेब म्हणायचे. बाबा म्हटलं मला चालवायला हरकत नाही, परंतु मी जे आतापर्यंत खटले चालवले आहेत त्याच्यात मुस्लिम हे आरोपी प्रामुख्याने आहेत. बरोबर. त्याच्यामुळे अशी कोणाची गैरसमजूत त्यांची होऊ नये की मी हा खटला चालवतो म्हणजे काही हिंदूंना फेवरेबल असेल किंवा असेल. नाही म्हणे, आमचा विश्वास आहे आणि आमच्याही पेक्षा मोहसिनच्या वडिलांचा विश्वास तुमच्यावरती आहे. म्हटलं अच्छा, मला तर काही बोलले नाहीत. नाही, माझ्याजवळ बसलेत म्हणे, त्यांची मागणी, त्यांचं पत्र आहे. मोहसिनचे वडील बोलले माझ्याशी. ही घटना घडलेली आहे. मोहसिनचे वडील बोलले आणि मोहसिनच्या वडिलांनी मला सांगितलं की निकम साहब, आप ही ये ट्रायल चलाए, हमारा आपके ऊपर पूरा विश्वास है क्या बात और है. हम खूप सलाह कर सकते. हे मोहसिनच्या वडिलांचं वाक्य आहे. आज बिचारे नाही आहेत, नाही तर मी त्यांना घेऊन आलो असतो इथे मुद्दाम. हे बोलल्यानंतर मी तो खटला चालवायला पुण्याला गेलो. खटला चालवला. हिंदू राष्ट्र सेनेच्या आरोपींचे जामीन रद्द केले, त्यांचे सगळ्यांचे, आणि ह्या 9 पोरांचे ज्यांनी अतिशय निर्दयतेने मोहसिनला मारलं होतं त्यांच्या विरुद्ध खटला स्टँड सुरू झाला. चार्ज फ्रेम झाला, चार्ज व्हायचा होता आणि चार्जवरती मी आर्ग्युमेंट केलं. तेवढ्यात एक मुख्यमंत्र्याकडे अर्ज केला. हुसेन दलवाईंचा.
नाव मी घेत नाही, तुम्ही घेताय ठीक आहे. एका काँग्रेसच्या खासदाराचा अर्ज, मुस्लिम खासदाराचा अर्ज, आणि त्याच्याबरोबर मुस्लिम पत्रकाराचं पत्र, यांनी त्या अर्जामध्ये आरोप केले होते की उज्ज्वल निकमनी आतापर्यंत जे खटले चालू त्यात बहुसंख्य मुस्लिम होते आणि त्यांचा अनेक हिंदू संघटनांनी सत्कार केलेला आहे, त्यामुळे आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही, ते आरोपीला मदत करतील, अशा तऱ्हेचा उघड आरोप त्या पत्रामध्ये करण्यात आला. हे पत्र वाचलं नंतर मी निर्णय घेतला, मी या खटल्यातून निवृत्त झालं पाहिजे. मी खटल्यातून रिझाईन पत्र पाठवलं गव्हर्नमेंटकडे आणि मोहसिनच्या वडिलांकडे कॉपी पाठवली. मोहसिनच्या वडिलांचा लगेच मला फोन, निगम साहब ऐसा मत कीजिए, हमारा विश्वास है, आप ऐसा मत कीजिए. मी मोहसिनच्या वडिलांना म्हटलं तुमचा विश्वास आहे, आता मी खूप आभारी आहे, परंतु म्हटलं जर दुर्दैवाने हा खटला सुटला तर हे राजकारणी लोक याचं भांडवल करतील आणि मी मुद्दामहून खटला हे हरलो कारण हिंदूंना वाचवायचा असा आरोप माझ्यावरती करतील, जे मला नको आहे. हे असं सांगितलं. त्यानं नाही आप उसकी फिकर मत करो, हे करो. म्हटलं नाही, म्हटलं मी निर्णय घेतलाय, मी पत्र गव्हर्नमेंटकडे पाठवलं, लॉ सेक्रेटरीला पाठवलं. या दरम्यान महाराष्ट्रात 1994ला सत्ता बदल झाला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्या टेबलावरती हे पत्र गेलं. त्यांचा मला फोन आला, अहो उज्ज्वलजी तुम्ही हे काय करतायत म्हणे. म्हटलं का नाही, तुम्ही कसं काय राजीनामा देतात म्हणे याच्यातून, तुम्ही देऊ नका. म्हटलं नाही, माझा स्वच्छता प्रश्न आहे. नाही नाही, पण आम्ही आरोपी ठरू ना म्हणे. म्हटलं तुम्ही आरोपी कसे ठराल. नाही म्हणे आम्ही आलो आणि तुम्ही राजीनामा दिला, एक वेगळा अर्थ निघतो. म्हटलं अजिबात वेगळा अर्थ निघणार नाही, कारण मी राजीनामा देतो हा मी स्वतः देतो आहे, हे कुठेही सांगू शकतो. मग मी त्यांना सांगितलं की हे असं असं पत्र त्या खासदाराचं आहे, तुम्ही वाचा. नाही म्हणे मी वाचलं, त्यांना म्हणू द्या काही, सरकारचा विश्वास तुमच्यावरती आहे, त्याच्या मोहसिनच्या वडिलांचा विश्वास तुमच्यावरती. म्हटलं साहेब नाही, प्रभू रामचंद्राला देखील सीता सोडावी लागली, एका साधी शपथ देखील शंका घेतली, रावणाच्या कैदेत ते कशी पवित्र राहू शकते. म्हटलं मला हे सोडलंच पाहिजे. बघा नियती कशी असते, नियती याची देही याची डोळी, याच हो लोकात सर्व करते. आणि मग तो खटला मी सोडला. देवेंद्रजींना मी समजून सांगितलं मुख्यमंत्र्यांना की नाही मला सोडलं पाहिजे, मी सोडणार म्हणजे सोडणार, तुम्ही नाही म्हणाल तरी मी सोडणार आहे, म्हटलं मी चालवणार नाही. हे निर्णय ऐकल्यावर त्यांचा नाईलाज झाला आणि मी तो खटला सोडला. सोडल्यानंतर काही दिवसातच त्या हडपसर मधील हिंदू राष्ट्र सेनेने एकाचा खून केला, दुसऱ्या हिंदू राष्ट्र सेनेचे बॅनर फक्त हिंदू राष्ट्र, आरोपी वेगळे. तो खटला त्या हडपसर लोकांनी माझ्याकडे दिला पुण्याचा. त्या हिंदू राष्ट्र सेनेच्या 7-8 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही बातमी पेपरला आली. गंमत बघा, ही बातमी पेपरला आल्यानंतर ज्याने हे पत्र लिहिलं होतं त्याच्या टीव्ही वरती मला चॅनलवरती प्रश्न विचारला, हा तुम्ही जसा विचारला ना खवचटपणे हा प्रश्न, सॉरी, की का राजीनामा दिला, त्या पत्रकाराने मला विचारलं की म्हणे निकमजी म्हणे तुम्ही ह्या हिंदू राष्ट्राच्या पोरांना शिक्षा दिली, त्यांना का शिक्षेसाठी तुम्ही ते सोडलं, असा प्रश्न पडला. म्हटलं तुम्ही त्या खासदाराला विचारा मी का सोडला, त्या खासदारामुळे सोडला, त्याने जर हे उद्योग केले नसते तर मी नसतं सोडलं, म्हटलं खटला चालवला असता. ही बातमी ही चॅनलमध्ये तो ऐकलं. अच्छा. सुदैवाने त्या खासदाराच्या बायकोने देखील ही बातमी पाहिली. हो. गंमत कशी असते बघा, त्या खासदारच्या बायकोने त्या खासदाराला झापलं. हे त्या खासदाराने मला सांगितलं की तुमच्यामुळे हे सोडलं त्यांनी. हे तो खासदार मला गोव्याला एका कार्यक्रमात भेटला, त्याने मला सांगितलं की अहो म्हणे आता काय करता येईल. म्हटलं तुम्हाला काय वाईट, मी तुमचं नावही घेतलं नाही कुठे. तेव्हा नाही, माझ्या मिसेसने ती बातमी ऐकली म्हणे आणि तिला हे माहिती होतं आणि अशा रीतीने म्हटलं मग तर म्हटलं आता काही करता येत नाही, म्हटलं जे सुटलं ते सुटलं. म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं राजकीय नेत्यांना देखील, तुम्ही धार्मिक याच्यावरती कुठे हे करू नका, आरोप करू नका कुठलीही याच्यामध्ये फिल्ममध्ये असताना, त्याच्यामुळे खरा न्याय मिळत नसतो. आणि खरा न्याय जर मिळवायचा असेल तर निरपेक्ष बुद्धीने, निपक्षपातीपणे तुम्हाला तुमचं काम केलं पाहिजे. ही भावना जर ठेवली नाही तर अराजकता येते. या सगळ्या संदर्भातला एक शेवटचा प्रश्न मी विचारतो आणि मग आपण राजकारणाकडे वळूयात.
म्हणजे राजकारणाचा सेगमेंट अजून आहे जो आपल्याला विचारायचा आहे. आत्ता झालंय काय की लोक आपला 1 तासाचा वेळ संपत आला. नाही, शेवटचे एक 10 कंटाळलेत लोक उठून जातील. चालू शकतं ना. हा. बरं, आता लोकांची मान्यता घेतली. नाही, आता तुम्हाला ते प्रश्न विचारायचे राजकारणाचे म्हणून ते लोकांचे. लोकांना लगेच न्याय हवा असतो. हो. म्हणजे त्यातली सनसनाटी लोकांना खूप भावते. म्हणजे एखाद्याचा खून झाला की लगेच त्याचा बदला घेतला. खून का बदला खून. मला सांगा, सूड घेणं आणि न्याय मिळवणं यातली सीमारेषा फार पुसट आहे. ती कशी तुम्ही स्पष्ट करून सांगायला मला? खरं म्हणजे ही गोष्ट खरी आहे की न्यायालयीन प्रक्रियेला वेळ खूप लागतो. त्यामुळे जे काही लोक असतात की ज्यांना ह्या व्यवस्थेवरतीच विश्वास नाही, वेळ लागतो ही जरी गोष्ट खरी असल्या, व्यवस्थेवरती विश्वास नसल्यामुळे आपणच बदला घेतला पाहिजे. तर याला अनेक कारणं आहेत. एक म्हणजे मी आता काही केसेसमध्ये बघितले 5-5, 7-7 वर्षांनंतर देखील सूड घेतलेला आहे. बरोबर. त्याला अनेक कारणं असू शकतात. परंतु प्रामुख्याने न्यायालयीन व्यवस्था ही आम्हाला गतिमान केली पाहिजे. लोकांना न्याय नुसता दिला नाही तर तो दिल्यासारखा वाटला गेला पाहिजे. हे दुर्दैवाने लवकर होत नाही. त्याच्यामुळे सरकारला देखील यात निश्चितपणे गांभीर्याने लक्ष द्यावं लागेल आणि आमची पोलीस यंत्रणेला देखील अधिक सक्षम करणं जरूर करावं लागेल. बरोबर. आता राजकारणाकडे वळूयात. मी कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही असं ठामपणाने सांगणारे उज्ज्वल निकम शेवटी पक्षात गेलेच. मग काय वाईट झालं का? अशी एक प्रतिक्रिया बदललं मग. तुम्हाला काय हवंय? ज्या पक्षात गेलो त्याची स्तुती हवी आहे का तुम्हाला वाईट ऐकून ते दुःख झालं आहे? तुमच्या ठामपणावरचा. नाही, असं असतं की काही वेळेला तुम्हाला कोण किती हे करतं, कन्व्हिन्स करतं, याच्यावरती अवलंबून असतं. मी खरं नव्हतो, इच्छाही नव्हती माझी. मला सांगा, उत्तर मुंबईतून किंवा कुठल्याही उत्तर मध्य मुंबईतून उभा राहिलो होतो. 16,000 मतांनी पडलो. लोकसभा निवडणूक लढवणं ही चूक होती असं वाटतं? असं आहे की चूक होती मी असं मानणार नाही. कारण असं आहे की ज्या लोकांनी मला आग्रह केला, खूप आग्रह केला, मी उभा राहणार नव्हतो ही तर गोष्ट खरीच होती. यापूर्वी देखील अनेक पक्षांकडनं मला निमंत्रणही होती, या उभं राहा आम्ही सगळं करतो. या वेळेला पण या वेळेला आमच्या पक्षाचं जोर जास्त झालं. त्यांनी मला कन्व्हिन्स केलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्हीच सगळं करणार आहोत, तुम्ही उभे राहा. आणि मतदारसंघ नवीन होता. 10 दिवस तुम्ही जर अगोदर डिक्लेअर केलं तर कसं येईल निवडून? आणि आमच्या विरुद्ध सगळ्या अराजक शक्ती एकत्र झाल्या. खरं. मग काय कर. पण त्याच्यामुळे मी घाबरलो नव्हतो किंवा खिन्न झालो होतो. त्या दिवशीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला निकालाच्या दिवशी, तर मी जिम मध्ये व्यायाम करत होतो. पत्रकारांनी विचारलं आज निकाल लागणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हटलं काळा कोट माझा तयार आहे. आजही मी काळा कोट घालून इथे झालेलो आहे. ग्रेट. खरं म्हणजे तुमचा मतदारसंघ वेगळा असता तर तुम्ही निवडून आला असतात. कारण तुम्हाला मानणारे लोक जेलमध्ये काय माधवरावजी, जर तरला काही अर्थ नाहीये. मी जळगावून असतो तर 100% निवडून आलो. जळगावून का दिलं नाही तिकीट, का उभं राहिलो नाही, मी कशाला कारण तुमच्या अनेक चाहते जेलमध्ये जास्त आहेत तिथून. हा, मग ते एक वेगळी असेंब्ली. नाही, तुरुंग हा मतदारसंघ असताना तर मी कोणाच्या बापाला ऐकलं नसतं. सगळ्या कायद्याने मला निवडून दिलं. एवढं प्रेम करणारे आहेत आपल्यावर. जुलै 2024ला एक सुखद बातमी तुमच्या कानावरती आली की तुमची राष्ट्रपती नियुक्त अशी राज्यसभा सदस्य. ही पहिली बातमी तुम्हाला कोणी सांगितली आणि ती कशी सांगितली? नाही, पंतप्रधान मोदीजींनीच मला फोन केला. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. वा. संध्याकाळची वेळ होती. एखाद्या राष्ट्रपती नियुक्तीच्या सदस्य नेमणं ही पंतप्रधानांनी बातमी सांगणं आणि आपुलकीने मला विचारणं की मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू, हे विचारणं हा मनाचा मोठेपणा आहे. आता काही लोक त्याच्यातूनही वेगळं राजकारण करत असेल तर करू द्या, पण त्यांनी मला मराठीत विचारणं म्हणजे मराठी माझी मातृभाषा आहे. मला त्यांना त्या आपुलकीने जिंकायचं होतं. त्यांनी मला जिंकलं. चूक काय त्याच्यात?
आणि त्यांनी मला सांगितलं मी उभं राहून तुम्हाला राष्ट्रपती नियुक्त करू इच्छिता तर आपण ही तयारी आहेत का, फक्त कुठे बोलू नका. मी ते नियुक्ती झाल्यावर मी सगळीकडेच बोंबलत सुटलो की मला मोदीजींचा फोन आला. आणि हे मोदीजींना पण सांगितलं मी भेटल्यानंतर की मला माहिती त्यांना हे कळलं असणारच. त्यांना हे कळलं होतंच की मोदीजींना की हे बोललेले आहे. त्यांना मोदीजी साहब म्हटलं साहब आपने बोला जब मैंने मराठी में बोला हाँ मग मुझे मराठी अच्छी आती है इसलिए मैंने बोला काय बिघडतं. आता लोकांनी त्यावेळेला वेगळा अर्थ काढला की मराठी वाद आहे हिंदी वाद आहे म्हणून मोदी मराठीत बोलले का. काही तसं नाहीये. तुमचा वाद कुठे फक्त एका शहरापुरता वाद असेल बरोबर. सगळीकडे वाद. पण गेल्या 4-6 महिन्याचा राज्यसभेचा अनुभव कसा आहे आणि मुळात दिल्लीत रमलात का? अजून रमायचा प्रश्नच नाही कारण पहिलं सेशन चाललंच नाही. हो. पहिलं सगळ्या विरोधकांनी बहिष्कार टाकला त्याच्यामुळे चाललंच नाही. आणि असं आहे की मी सध्या बाकीचेही खटले चालवत आहे त्याच्यामुळे आय एम कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द एक्यूज. अच्छा. कारण जेव्हा ते मतदारसंघ तुरुंग करतील तेव्हा बरं होईल ना. थोडं कुटुंबाविषयी गेले 30-35 वर्ष असं धावपळीचं आयुष्य चाललेलं आहे. आज सोलापूर, उद्या जळगाव, मुंबई, नाशिक, दिल्ली सगळे खटले अशा दहशतीचे, दडपणाचे, धमक्यांचे वातावरण सगळं असं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंबाची साथ कशी मिळाली? नाही आमच्या पत्नीचं मी तर नेहमीच क्रेडिट देतो. आणि हे तुमच्या इथे आमची जॉईंट फॅमिली होती जळगावला असताना देखील. म्हणजे मी 93 ते 2013 पर्यंत जळगावलाच ती राहत होती. आणि 13 नंतर ती मुंबईला मुलाचं लग्न झालं आणि मुलाची आमची तिची सासूरवाडी म्हणजे आमची पंढरपूरची कासेगावची. वा. त्याच्यामुळे त्याचं झाल्यानंतर मग आम्ही तिथे जवळजवळ असतो. पण जळगावला आम्ही जातोच तरी. आता शनिवार रविवारी आम्ही दोघेही जळगावला जाऊ. शुक्रवारी मुंबई, शनिवारी जळगावला. तर पत्नी म्हणतेच की माझी साथ होती म्हणून तुम्ही वरती पोहोचलो. मी मान्य करतो. जे आहे ते आहे. जे आहे ते आहे. खरं आहे. त्यांच्यासोबत शेवटचा सिनेमा तुम्ही कधी भेटला? ते नाही आठवत भाऊ मला. खरं म्हणजे आत्तापर्यंतच्या ह्या सगळ्या तुमच्या प्रवासावरती अनेक वर्ष चालेल अशी एखादी OTT सिरीज निघायला पाहिजे. नाही सिरीज काय पुढच्या वर्षी पिक्चर येतोय ना आपलं. बायोपिक येतोय. हो म्हणजे काय. अरे वा. हा याचा बघा तो तुमचा राव त्याचं नाव काय फर्स्ट नाव राजकुमार राव. राजकुमार राव. राजकुमार राव माझा लीड रोल करतोय. अरे वा. आणि त्याचं 5-6 महिन्यात त्याचं शूट जवळजवळ होत आलेलं आहे. 5-7 महिन्यात तो रिलीज येईल. अवश्य बघा मात्र. कारण तो पिक्चर बघण्याच्या अगोदर मी म्हणजे करण्याच्या अगोदर जेव्हा ते माझ्याकडे आले राजकुमार राव आणि ते सगळे डायरेक्टर आणि मॅडॉक फिल्म्स ते तयार करताय तर मी म्हटलं मग तुम्ही वकिलावर पिक्चर करतात. मला म्हटलं आश्चर्य वाटतं कारण तो चालेल की नाही. वकील म्हणजे समाजामध्ये एक वेगळी भावना असते आमच्याबद्दल. तर म्हटलं नाही 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 सर ऐसा आहे आपली केस. पण सिनेमानेच वकिलांना ग्लॅमर मिळवून दिलं. ते आता पिक्चर बघितल्यानंतर लोक ठरवतील. कारण मला माहित नाही मी काही बघितलं नाही. मी त्यांना स्टोरी सांगितलं आय एम नॉट सीन. पण त्यांनी सांगितलं राजकुमार राव इज प्लेइंग माय रोल. शेवटचा प्रश्न, पुढच्या टप्प्यातलं काय धोरण, पुढच्या वाटचालीतलं काय डोळ्यासमोर दिसतंय? मी असं टार्गेट कधी फिक्स करत नाही. कारण टार्गेट फिक्स केलं तर तुम्ही टार्गेटपर्यंत पोहोचलं नाही तर तुम्ही आयुष्यात अयशस्वी म्हणून होतात. आणि अयशस्वी झाला की तुम्हाला मानसिक दुःख होतं. त्या मी कधीही त्या पराभवाच्या छायेत मानसिक छायेत कधी जात नाही. आणि म्हणून मी नेहमीच स्वतःला एक बलवान समजतो. स्वतःला मी डॉन समजतो. कायद्याचे डॉन आहात. कायद्याचा डॉन. तर त्याच्यामुळे देखील गुंड यू विल सरप्राईज. म्हणजे मी जेव्हा मुंबईच्या न्यायालयात असतो किंवा इथं असतो सगळे गुंड मी आल्यावरती उभे राहून मला नमस्कार करतात. म्हटलं काय रे कैसे चल रहा है क्या तेरा क्या चल रहा जेल में. हे हा ॲटिट्यूड तुम्हाला एक निर्माण करावा लागतो. आक्रमकता हा तुमचा एक सगळ्यात मोठा स्ट्रेंथ आहे. आक्रमकता नाहीये प्रत्येक वेळेला आक्रमक असतो असं नाहीये. परंतु काही वेळेला ते दाखवणं जरुरीच असतं. अच्छा, क्या बात आहे. थँक्यू. मित्रहो, पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांचा संघर्षापासून यशापर्यंतचा जळगाव ते मुंबई जळगाव ते दिल्ली व्हाया मुंबई असा सगळा प्रवास आपण ऐकला. एक अत्यंत स्वतःच्या कार्याविषयी निष्ठा असणारा, देशातल्या कायदा न्यायव्यवस्थेवरती प्रचंड विश्वास असणारा आणि देशाच्या मातेवरती प्रेम करणारा, मनापासून प्रेम करणारा आणि मुळात पराकोटीचा प्रामाणिक माणूस आपल्याला ऐकायला पाहायला मिळाला.
आपण सगळ्यांच्या वतीने उज्ज्वलजी निकम, खरं म्हणजे ते डॉक्टर झाले असते तर एका गुन्हेगाराच्या कर्दन काळाला भारत देश मुकला असता. डॉक्टर झाले नाहीत, वकील झाले, आणि म्हणून इतके गुन्हेगार वरपर्यंत जाऊ शकले. ह्या सगळ्या प्रवासामध्ये संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे, ही एक प्रचंड मोठी आत्मविश्वास देणारी भावना असते. आणि ही भावना, ही पाठबळ आपण असंच त्यांना देत राहू आणि पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये उदंड आयुष्य लाभो आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच आम्हा सर्व सोलापूरकरांच्या वतीने प्रार्थना. धन्यवाद. महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूरने मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे, प्रशांतजी बडवे असतील, अविनाशजी महागावकर असतील, जितेश कुलकर्णी असतील आणि अमोल धाबळेंचं सुद्धा नाव घेणं आवश्यक आहे, त्यामुळे त्यांचंही नाव घेतो. आणि सगळ्यांचा प्रेक्षकांमध्ये कोण पुष्पगुच्छ आणले असतील तर पटकन येऊन त्यांनी द्यावं. येस, काढूया. नाही नाही हँडरायटिंगचे क्लासेस घेऊ शकतो. अरे बापरे, माझं एकदम घाणेरडं आहे सर मी आजची तारीख टाका प्लीज. आजची तारीख टाका. आजची तारीख 19/11. हां 2 मिनिट आहे सर. फोटोग्राफर बाहेर गेले वाटतं. कुठे गेले ते काय आले की तुम्ही आता आदेश दिला तिथनं इकडे जाऊ, मग काय करणार, नाही तर घरी जाऊन यायचं म्हटलं की होत नाही. आणि गर्दी असलं ना पटकन ओळख सर्व तुमचा आवाज काढून तुमच्या आवाजात तिथं माईकचं टेस्टिंग हो बरं की जरा बेसिकली फ्रॉम जळगाव खेडी काढून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यक्रम सोलापूर नामवंत कविदत्त तुम्ही पुरस्कार द्यायला त्यावेळी झेड सिक्युरिटीमध्ये जेवण करायला आलं होतं माझ्या घरी. किती वर्षापूर्वी? मला वाटतं झाली 6 वर्ष 7 वर्ष झाली. त्यावेळी झेड सिक्युरिटी होती तुमची. नाही तेव्हा पहिल्यांदा ते कुत्रं घरी वगैरे फिरवून तुम्ही जेवायला येणार म्हणल्यानंतर